नमस्कार, मी विनोद तळेकर. सकाळ वृत्तसमूहाचा राष्ट्रवादी नेक्स्ट या महासर्वेमध्ये आपलं स्वागत आहे. 15 दिवसांपूर्वी एक राजकीय घडामोड घडली आणि या राजकीय घडामोडीमुळे हा आपण महासर्वे घेतला. यामागचं प्रयोजन काय हे आधी आपण जाणून घेणार आहोत. 15 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आपले राजकीय गुरु शरद पवार यांची साथ सोडत एक मोठा राजकीय जुगार खेळला. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत अजित पवारांनी वेगळी चूल मांडलेली आहे. यानंतर राष्ट्रवादीत अभूतपूर्व असं बंड झालं. या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातली राजकीय समीकरणं नव्यानं आखली गेलेली आहेत. सत्ताधारी पक्षातल्या मित्रपक्षांनी कुरबुरी करत का होईना पण हा सगळा नवा संसार, हा नवा घरोबा स्वीकारलाय. पण राज्यातल्या मतदारांना तसं वाटतंय का? त्यांचा कल काय आहे? आणि या सगळ्या घडामोडींनंतर पक्षफुटीचा हा जो नवा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे, एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे, याकडे राज्यातला मतदार कसं बघतोय? त्याला फसवण्याची भावना त्याच्या मनात आहे का? एकूणच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं हे गरजेचं आहे. यावरनं आपण अनेक सोशल मीडियामध्ये मीम्स पाहिले असतील. मात्र खरंच मतदारांच्या मनात तसंच आहे का, याचा पडताळा आपण या महासर्वेच्या माध्यमातून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण राष्ट्रवादी नेक्स्ट या महासर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत की राज्यातला मतदार या सगळ्याकडे कसा पाहतोय. सर्वात पहिले म्हणजे गेल्या रविवारी एक मोठं अभूतपूर्व असं बंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलं आणि या बंडाकडे मतदार कशा पद्धतीनं पाहतो, त्यानंतरच्या सगळ्या राजकीय घडामोडी ज्या घडत गेल्या त्याकडे मतदार कशा पद्धतीनं पाहतोय, यावर हा सगळा सर्वे. आणि या सर्वेचा स्वरूप जे आहे ते पहिले मी तुम्हाला समजावून देतो. हा सर्वे राज्यभरातल्या सगळ्या मतदारसंघात केलेला आहे. सगळ्या लिंगांमध्ये म्हणजे पुरुष, स्त्री आणि सर्व वयोगटातल्या मतदारांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर हा सर्वेचा जो सॅम्पल आहे तो साधारण 73,000च्या आसपास आहे. म्हणजे राज्यभरातनं सगळ्या मतदारसंघातनं योग्य ते प्रतिनिधित्व कसं मिळेल, प्रत्येक व्यावसायिक गट असेल किंवा वयोगट असेल, या सगळ्यातनं प्रतिनिधित्व कसं मिळेल या मतदारांचं, ही दक्षता या सर्वेच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. आणि या सर्वेतनं जे निष्कर्ष आलेले आहेत ते काय आहेत आणि त्यातनं राजकारणाची पुढची दिशा कशी बदलू शकते या संदर्भात आपण या सर्वेमध्ये चर्चा करणार आहोत. या सर्वेत माझ्यासोबत या सर्वे आणि या सर्वेच्या निष्कर्षावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सकाळ वृत्तसमूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार सर सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर हा सर्वे ज्यांच्या माध्यमातून कंडक्ट झाला त्या शीतल पवार कार्यकारी संपादक आहेत सकाळ वृत्तसमूहाच्या, त्यासुद्धा आपल्याबरोबर या चर्चेत असणार आहेत. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक म्हणून हेमंत देसाई, प्रगाढ अनुभव आहे त्यांना, गेली अनेक वर्ष त्यांनी राजकीय पत्रकारिता केली आणि त्यानंतर आपण राजकीय विश्लेषक म्हणून त्यांना पाहतोय. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्यासोबत अमोल मिटकरी हे जोडले गेलेले आहेत आणि शरद पवार यांच्या गटाकडून आपल्यासोबत विद्या चव्हाण आमदार आहेत, त्यासुद्धा जोडले गेलेले आहेत. सगळ्यांचं या सर्वेमध्ये स्वागत आहे. सुरुवातीला आपण प्रश्न घेऊयात आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून चर्चा पुढे नेणार आहोत. सुरुवातीचा जो पहिला प्रश्न आहे तो पहा स्क्रीनवर. पहिला प्रश्न आहे, मूळ पक्षात वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याचा नवीन पायंडा मतदार म्हणून आपल्याला मान्य आहे का, असा प्रश्न आम्ही या सर्वेच्या माध्यमातून विचारला. त्यावर 19.1% मतदारांनी हो असं मत नोंदवलेलं आहे, तर नाही मत 80.9% मतदारांनी नोंदवलेला आहे. म्हणजे हा जो पक्षफुटीचा नवा पायंडा पडू पाहतोय तो मतदाराला पसंत नाही आहे. 2019ला आम्ही ज्यांना मतदान केलं होतं आणि ज्यांना विरोधात बसण्यासाठी मॅन्डेट दिलं होतं किंवा ज्यांना सत्ताधारी पक्षात बसण्यासाठी मॅन्डेट दिलं होतं तसं काही होताना दिसत नाही. त्यामुळे मतदार अस्वस्थ आहे हे या प्रश्नातनं आपल्याला दिसून येतं. दुसरा प्रश्न होता की निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल आपलं काय मत आहे, तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असं मत 38.7% मतदारांनी नोंदवलेलं आहे. तर नेत्यांची राजकीय अपरिहार्यता मान्य आहे असं मत 13.2% मतदारांनी नोंदवलं आणि कायमस्वरूपी निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी असं 30.1% मतदारांचं म्हणणं आहे. याशिवाय यापैकी काहीही नाही असा कल 18% मतदारांनी दिला आहे. सुरुवातीला आपण या दोन प्रश्नांवर प्रामुख्यानं चर्चा करूया आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं पुढच्या प्रश्नांकडे जाणार आहोत. मी सुरुवातीला चर्चेची सुरुवात करतो सकाळ वृत्तसमूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार सर यांच्याकडून. सर, हा जो सर्वे आहे या सर्वेतला प्रमुख प्रश्न असा होता की प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे की या सगळ्या राजकीय फुटीनंतर फोडाफोडीच्या राजकारणाकडे मतदार म्हणून कसा पाहतोय. पहिला प्रश्न की मूळ पक्षात वेगळा गट सत्तेत सहभागी होण्याचा नवीन पायंडा मतदार म्हणून आपल्याला मान्य आहे का, आणि यात स्पष्टपणे हा पायंडा आम्हाला मान्य नाही आहे असं मतदार म्हणतोय. जवळपास 80.9% मतदारांनी हा पायंडा आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलंय. या सर्वेचा हा निकाल अपेक्षित होता, काय वाटतंय?
श्रीराम पवार सरांकडे आपण जाणार आहोत. काही तांत्रिक कारणास्तव आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. शीतल पवार या आहेत ज्यांनी हा सर्वे कंडक्ट केलेला त्यांच्या टीमने. कशा पद्धतीने या सर्वेचं स्वरूप आहे हे मी सुरुवातीला सांगितलं आहे, मात्र पुन्हा एकदा आपण त्या माध्यमातून जाणून घेऊया. शीतल, हा जो सर्वे आहे आपण मतदार कोणत्या कॅटेगरीतला घेतलाय, कशा पद्धतीने हा सर्वे केला, आणि पहिला जो प्रश्न आहे मूळ पक्षात वेगळा गट सत्तेत सहभागी होण्याचा नवीन पायंडा जो पडलाय तो मतदारांना मान्य आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर आणि त्याच्यातनं येणारे सगळे प्रश्न आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. मात्र हा सर्वे कशा पद्धतीने केला गेला याचं एक थोडक्यात विश्लेषण. तुम्ही मगाशी सॅम्पलबद्दल बऱ्यापैकी क्लॅरिटी दिलेली आहे, पण याच्यामध्ये मला एक म्हणजे सर्वे कसा झाला याच्याबद्दल एक नोंदवावंसं वाटतं की प्रत्यक्ष लोकांना भेटून आपण त्यांचे कल नोंदवून घेतलेले आहेत आपल्या या सर्वेक्षणामध्ये. आणि त्यामध्ये सकाळच्या संपूर्ण ज्या आवृत्त्या आहे राज्यभरातल्या त्याच्या सहकाऱ्यांनी फील्डवर जाऊन लोकांशी संवाद साधून हे सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्याला मिळवून दिलेली आहेत. याशिवाय अनेक ऑब्झर्वेशन्स पण असतात फील्ड वर्करची, ती पण आपण कन्सिडर केलेली आहेत आपल्या अनालिसिस करताना. आणि जो पहिला प्रश्नाचा कल ज्याबद्दल तुम्ही आता विचारले त्याबद्दल मला वाटतं की माध्यमातून किंवा सोशल मीडियावरनं एक कल आपल्याला लक्षात येत होता, पण सर्वेच्या माध्यमातून त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. लोकांची नाराजी एक शास्त्रशुद्ध पद्धतीने या निमित्ताने सगळ्यांच्या समोर येते. जसे जसे प्रश्न पुढे उलगडत जातील तसं मतदार कशा पद्धतीने आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, त्यांचे कल काय असणार आहेत, ते कशाला प्रेफरन्स देऊन मतदान करणार आहेत, त्यांना या सगळ्या सत्तागणिताबद्दल काय वाटतंय ते अधिक चांगल्या प्रकारे आणि पक्षनिहायही आपल्याला उलगडून समजेल. सोबत या चर्चेत जोडले गेलेले अमोल बिटकरीजी, तुमच्यासाठी अतिशय चिंताजनक असा हा निष्कर्ष म्हणता येईल. अर्थात पुढच्या प्रश्नांमधून अनेक गोष्टी पुढे येणार आहेत, मात्र हा जो पहिला प्रश्न आहे, ज्या मतदारांच्या भल्यासाठी तुम्ही सत्तेत सहभागी झाला असा तुमच्या गटाचे दावा करतायत सगळे नेते, मात्र त्या मतदारालाच हे पसंत नाहीये, कसं पाहता? एक लक्षात घ्या, हा सर्वे आपण कंडक्ट केलाय त्यात आताच ताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्यक्ष लोकांना भेटून किंवा ग्राउंडला जाऊन ते ऑब्झर्वेशन त्यांनी मांडलेलं आहे. ते प्रथम दर्शनी सर्वे आहेत. काल खाते वाटप झाला, त्यानंतर आता हा सर्वे पुढे आलाय. माझं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या गटात मी आहे किंवा ज्यांच्या नेतृत्वात मी काम करतोय त्याचे जे नेते आहेत आदरणीय अजितदादा, हे आता सत्तेमध्ये सहभागी झाले. ठीक आहे, अनेक लोकांना तो आवडला नसेल निर्णय किंवा अनेक लोक ते सोशल मीडियावर त्या पद्धतीने रिॲक्ट होत असतील, पण जशी जशी कामाची प्रोसेस पुढे जाते, आता कृषी मंत्रीपद आज धनंजय मुंडे साहेबांकडे आलं. अनेक वेळा कृषी मंत्री असताना अनेक लोक त्या खात्याला न्याय देऊ शकले नाहीत, पण आता आमचा विश्वास आहे की आमचा हा जो कल तुम्ही दाखवताय आता तो कल जनतेचा कल आहे असं आजच्या दिवसाला मी मानतो. पण जनतेच्या मनात जर अशा पद्धतीच्या भावना असतील नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, तर कामाची गती वाढवून लोकांमध्ये जाऊन आम्ही आमची कामं दाखवून नक्कीच हा कल तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर परत घेण्याची विनंती करू आणि जनतेचा कौल अजितदादाच्या नेतृत्वाकडे आपल्याला आलेला दिसेल असा मला आत्मविश्वास आहे. सर, या चर्चेत आता जो मुद्दा अमोल बिटकरी मांडतायत तो तुम्हाला पटतोय का? खरंच म्हणजे पुढच्या काळात, आता काळ पण फार कमी उरलेला आहे, कारण आता पुढची निवडणूक येण्यासाठी वर्ष ते सव्वा वर्षाचा काळ, आणि या सगळ्या काळात अमोल मिटकरी म्हणतायत त्याप्रमाणे कामाच्या माध्यमातून मतदारांचं मत म्हणजे जे इतकं डिसिसिव्ह आहे, म्हणजे 80% जवळपास मतदार असं म्हणतोय की हे आम्हाला आवडलेलं नाही आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिफ्ट होईल तुम्हाला वाटतंय? मला बिलकुल वाटत नाही, पण प्रवक्ते म्हणून त्यांना तसं बोलणं भाग आहे त्यांना, आणि अशा आशा व्यक्त करणं हे साहजिकच भाग आहे. मी एकच गोष्ट सांगतो त्यांना की आज जो कार्यक्रम झाला म्हणजे शासन आपल्या दारी, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजितदादा, एकनाथ शिंदे जेव्हा टीका करत होते मागच्या सरकारवर, त्या महाविकास आघाडी सरकारने काहीच केलं नाही असं त्यांनी सांगितलं. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे होते. जर उद्धव ठाकरे घरी बसून काम करत होते किंवा काम करत नव्हते असं त्यांना म्हणायचं होतं, तर अजितदादा सगळं महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडत होते. बजेटच नाही केवळ, बाकीच्या सगळ्या सरकारच्या म्हणून जबाबदारी पार पडत होते. एकनाथ शिंदे तिथे अजितदादांवर टीका करतात, अजितदादा त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत, हे सगळं लोकांनी स्वीकारावं अशी त्यांची कल्पना आहे का? लोक इतके बिलकुल मूर्ख नाहीत. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की हा जो सर्वे अत्यंत चांगल्या पद्धतीने केला. यापूर्वी सकाळनी जे सर्वे केलेत त्याबद्दल शीतल पवार, त्यांचे सहकारी आणि एकूणच सकाळ ग्रुपचं मी अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट अशी की याच्या सर्वेमध्ये जो पहिला जो निष्कर्ष तुम्ही काढलेला आहे तो इतका महत्त्वाचा आहे की मतदार अजूनही जागरूक आहे.
लोकांना रस्त्यावर भेटताना, बोलताना, उद्यानात, ग्राउंडवर, कुठेही आज लोक याच्याबद्दल कमालीचे नाराज आहेत, संतापलेले आहेत. आणि दोन पद्धतीच्या याच्यामध्ये गोष्टी आहेत बघा. एक तर देवेंद्र फडणवीस सतत सांगत होते की जनादेशाचा अपमान करून तुम्ही काँग्रेसबरोबर गेलात, हा एक भाग. तर ते लोकांना आवडते की नाही हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि दुसरा भाग आहे की पक्ष बगलेत मारून अख्खाच्या अख्खा दुसरीकडे जाणं आणि त्याच्यामध्ये वैचारिक कुठल्याही प्रकारची गोष्ट नसणं आणि वैचारिकतेचं नाटक करणं. त्याच्यामध्ये या दोन गोष्टी. त्यापैकी पहिली जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की विचारसरणी जनादेशाचा अपमान, तथाकथित जो काय अपमान करून काँग्रेसच्या बाजूला आले असतील ती गोष्ट वेगळी आहे. आणि पक्ष बगलेत मारून जाणं माझ्या मते पहिल्या गोष्टीपेक्षा दुसऱ्या गोष्टीबद्दलची चीड जास्त आहे. अगदी नैतिक. पहिल्या गोष्टीबद्दल चीड अजिबात नाही असं मी म्हणणार नाही, पण दुसऱ्या गोष्टीची चीड जास्त आहे. अगदी नैतिकतेचा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय. आपल्यासोबत शंभूराज देसाई शिंदे गटाचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, ते सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. देसाईजी, तुमचं या चर्चेत स्वागत आहे. मी सुरुवातीला फक्त या सर्वेचं स्वरूप सांगतो. हा सर्वे जो आहे तो नवीन जो पायंडा महाराष्ट्राच्या राजकारणात पडू पाहतोय त्या संदर्भातला हा सर्वे आहे. राजकीय पक्ष, मूळ पक्षात वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याचा जो पायंडा पडू पाहतोय, सुरुवातीला 1 वर्षापूर्वी शिंदे गटानं त्याच पद्धतीनं केलं आणि तोच कित्ता आता राष्ट्रवादीने गिरवलाय. त्या संदर्भातला हा सर्वे. आणि त्यातला जो पहिला प्रश्न होता की हा पायंडा मतदारांना मान्य आहे का, तर 80% मतदारांनी नाही म्हणून सांगितलं. तुमच्यासाठी चिंतेची बाब आहे असं वाटत नाही? सर्वे कशा पद्धतीनं केलाय, किती लोकांच्या पर्यंत पोहोचला, तुम्ही सर्वेच्या अनुषंगानं मत विचारायला याच. हा, येतोय का आवाज? येतोय? मध्ये दुसरा आवाज येतोय तुमचा. नाही, तुम्ही सलग बोला. हा हा आता सर्वे करताना काय पद्धतीचा अवलंब केला, कुठल्या लोकांपर्यंत आपण पोचला, त्या किती लोक ग्रामीण भागातली, किती लोक शहरातली, रिमोट भागामध्ये, डोंगरामध्ये राहणाऱ्या जे लोकांपर्यंत किती आपण पोचला, ह्या सगळ्या गोष्टी जी यंत्रणा सर्वे करती त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा भाग आहे. त्यातलं मी काय बोलणार नाही. परंतु हे बघा, आपण मगाशी म्हटला अनेक वेळा या देशानं पाहिलंय की आदल्या दिवशीपर्यंत सर्वेचा एक कौल येतो आणि दुसऱ्या दिवशी निकाल दुसरा लागलेला असतो. त्यामुळं नेहमीच आहे, लोकांचा अंदाज हा जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत लोकांचा अंदाज हा खरा जो व्यक्त होतो तो मतपेटीत नव्हतो. आणि त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही माझ्याबद्दल, आमच्या पक्षाबद्दल जर म्हणाल, शिवसेनेबद्दल, तर 1 वर्षापूर्वी आम्ही भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये, दोन्ही टप्प्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे मुख्य नेते, यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही उद्धव ठाकरे गटाच्या पेक्षा पुढे गेलेली आहे. शेवटी लोकशाहीमध्ये कशाला महत्व आहे? लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. जनतेचा कौल हा मतपेटीतनं येत असतो. आणि 2 टप्प्यात झालेल्या 1 वर्षातल्या 2 टप्प्यातल्या नगरपंचायती, नगर परिषदा आणि ग्रामपंचायती या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे पहिल्या क्रमांकावरच राहिलेले आहेत. शिवसेनेचा, माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचा विचार केला तर ती आमची मूळची शिवसेना ही उद्धव ठाकरे गटापेक्षाही पुढे गेलेली आहे. मग शेवटी जनमताचा कौल हा स्वीकारला पाहिजे ना. महाराष्ट्रातल्या लोकांनी मतपेटीतनं दिलेला कौल आहे, तो का स्वीकारत नाही आपण? अगदी शंभूराजी, तुमच्या या मुद्द्यावर हेमंत देसाईंना काहीतरी बोलायचं. देसाई साहेब, मी तुम्हाला एक सांगतो, 2014 ते 19 दरम्यान ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं यश मिळालं होतं भाजपला. पण तरीसुद्धा भाजपच्या जागा विधानसभेला 122 वरून 105 वरती आल्या. हाही भाग लक्षात घ्या. वातावरण बदलत असतं. आणि हा जो सर्वे आहे त्याचं जे सॅम्पल सर्वे जो केलेला आहे 74चं सॅम्पल आहे आणि तो सगळ्या महाराष्ट्रातल्या भागातला आहे. म्हणजे आपण एक सायन्स म्हणून त्याचा विचारात घेऊ. इंडिया टुडेने जे सर्वे केलेले आहेत निवडणुकांचे ते एक्झॅक्ट आलेले आहेत वेगवेगळ्या राज्यांमधल्या अलीकडच्या काळात. त्यामुळे ते सायन्स म्हणून आपल्याला मान्य करावं लागेल, आपली इच्छा असो वा नसो. आणि या बदलांची जर तुम्ही दखल घेऊन जर काही बदल केले तुमच्या याच्यामध्ये कार्यपद्धतीत तर तुम्हालाच त्याचा फायदा आहे.
तुमच्यासाठी हा सर्वे अतिशय महत्वाचा आहे असं हेमंत देसाई म्हणतात. या मुद्द्यावरनं तुमचं एक थोडक्यात उत्तर मी लगेच श्रीराम पवार सरांकडे जातोय. हा सर्वे खरं तर तुमच्यासाठी एक पुढे रोडमॅपसाठी तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि यातले जे निष्कर्ष आहेत ते तुमच्यासाठी महत्वाचे वाटत नाहीत का? देसाई साहेब किंवा मी आपल्या सगळ्या वाहिनीच्या माध्यमातून जे सहभागी मान्यवर झालेले आहेत त्यांना सुद्धा मी म्हणेन सकारात्मक याचा विचार का करू नये आपण. आम्ही एवढी मोठी भूमिका घेतली. मगाशी देसाईजी म्हणाले की पक्ष बगलेत मारला. पक्ष बगलेत मारायचा प्रश्नच नाही. आम्हीच मूळ पक्ष आहोत, आमचीच मूळ शिवसेना आहे आणि हे आम्ही जे म्हणत होतो त्याच्यावरती केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनावणी घेऊन साक्षी पुरावे तपासून 78 पानाच्या जजमेंटमध्ये माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे की शिवसेना नाव आम्हाला दिलेलं आहे, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिलेलं आहे. हे सगळं एक बाजू जरी कायदेशीर असली तरी आम्ही वर्षापूर्वी घेतलेला निर्णय, आम्ही घेतलेली भूमिका जर महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नसती तर मी परत सांगतोय, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये आम्हाला एवढं मोठं घवघवीत यश लोकशाहीच्या मार्गानं मतदानाच्या आशीर्वादाच्या रूपानं महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलं नसतं. ठीक आहे, ज्यांना हे पटत नसेल किंवा ज्यांना हे स्वीकारायचं नसेल त्याच्याबद्दल तुमचा मुद्दा लक्षात आलाय. तांत्रिकदृष्ट्या तुमच्याकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण दुसरा प्रश्न जो आहे, निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल आपलं मत काय आहे हे जेव्हा आपण मतदारांना विचारलं त्यावेळेला या तांत्रिक गोष्टी न लक्षात घेता मतदार स्वतःच्या मनापासून जो निर्णय देत असतो किंवा मत देत असतो ते मत अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या मताकडे मी जाणार आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असं 38% मतदारांना, 38.7% राज्यातल्या मतदारांना वाटतं आणि कायमस्वरूपी या आमदारांवर निवडणूक लढण्यावर बंदी आणावी असं 30%, म्हणजे जवळपास 68% लोक या फुटीर आमदारांच्या किंवा बंड केलेल्या आपण म्हणू किंवा एक वेगळा पक्ष स्थापन केलेल्या आमदारांच्या विरोधात जातंय असं म्हणता येईल. श्रीराम पवार सर, हे राजकारणातलं एक मोठं गंभीर असं संकट आलेलं आहे असं म्हणता येईल, कारण मतदाराला आता आपण दिलेलं मत हे त्याच पक्षाला जाईल किंवा त्याच बाजूला जाईल याची खात्री राहिलेली नाही, कारण कोण कधी कुठे जाईल सांगता येत नाही. अशी परिस्थिती गेल्या वर्षभरात झालेली आहे. बरोबर, आपल्या सर्वेमध्ये अतिशय स्पष्टपणे रिफ्लेक्ट झालेलं आहे की लोकांना पक्षातून बाहेर पडून किंवा आमचाच मूळ पक्ष असं जे आर्ग्युमेंट आहे ते आर्ग्युमेंट घेऊन सुद्धा अशा प्रकारे भूमिका बदलणं हे काही मान्य होतंय असं या सर्वे मधून दिसत नाही. आता हे देसाई साहेबांचं म्हणणं समजू शकण्यासारखं आहे की अजून निवडणुकीला वेळ आहे आणि प्रत्यक्ष मतदानात लोक कशा पद्धतीने मतदान करतील हे आता 100% सांगणं कठीण आहे. या सर्वेमध्ये आपण प्रयत्न असा करतो आहोत की एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याने एक मोठा धक्का राजकारणात बसला, तर त्याकडे लोक कसे पाहतात आणि पाठोपाठ सिमिलर पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जातोय. म्हणजे शिवसेनेमधून एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेनाच आमची आहे सिद्धही केलं निवडणूक आयोगाकडे. पाठोपाठ अजितदादा त्याच मार्गाने निघाले आहेत. तर या सगळ्याकडे सामान्य मतदार कसं पाहतो हे पाहण्याचा आपला प्रयत्न होता आणि याच्यामध्ये सॅम्पल साईज बघितलं किंवा ग्रामीण शहरी कुठल्याही अंगानं जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि त्यातून सर्वसाधारणपणे जे काही राजकारण चाललेलं आहे त्याच्यावरची लोकांची नाराजी अतिशय स्पष्टपणे दिसते. याचा अर्थ असा नाही की लोक तसंच निवडणुकीपर्यंत जातील, त्यात अनेक बदल होऊ शकतील, हे सगळं खरं आहे. पण ऍज ऑफ नाऊ, ऍज ऑन टुडे लोकांना अशा प्रकारे फुटणं, नवे घरोबे करणं हे काही मान्य होताना दिसत नाही. माझ्या मते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अधिक महत्वाचं आहे. लोकांचं म्हणणं आहे की तुम्हाला जायचंच असेल किंवा वेगळी भूमिका घ्यायची असेल तर घ्या, पण आमदारकीचा राजीनामा द्या असं बहुसंख्य लोकांना वाटतंय. हे मला वाटते की सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आणि ज्यांना वाटते की सत्तेत जाऊनच कामं करता येतात अशा सगळ्यांनी याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचा कल महाराष्ट्र दाखवतो. तो कानपिळी ही भूमिका चालणार नाही मतदारांना असं यातून दिसतंय. विद्या चव्हाण आपल्यासोबत या चर्चेत आहे. विद्या ताई, आपण बघतोय की दोन्ही प्रश्नांची उत्तरं खरं तर तुमच्यासाठी पॉझिटिव्ह म्हणता येतील. तुमचं एक मत छोटंसं, आपण ब्रेक घेणार आहोत, ब्रेकनंतर अजूनही काही प्रश्न आहेत. एक छोटंसं मत या दोन्ही प्रश्नांबद्दल राष्ट्रवादी मूळ पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतंय? राष्ट्रवादी मूळ पक्ष म्हणून लोकांना हे 80%, 80.9% लोकांना हे मान्य नाही आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यांच्यावरती, आमदारांवरती कायमस्वरूपी
बंदी घालावी हे 30.1% लोकांना वाटते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी 38.7% लोकांना वाटते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की निवडणूक आम्ही तुम्हाला मतदान केलं ते एका पक्षासाठी केलेलं होतं आणि तुम्ही त्या पक्षाचे उमेदवार होता आणि तो पक्ष सोडून तुम्ही आता जर दुसरीकडे जात असाल म्हणजे शरद पवार साहेबांकडे बघून राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ बघून हे मतदान झालेलं आहे आणि तुम्ही दुसरीकडे जात असाल तर एक तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे नाही तर तुम्हाला कायमची निवडणूक लढवण्यावर बंदी केली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं या सर्वेतनं आपल्या समोर आलेला आहे. तिसरा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे एकसंध असताना राष्ट्रवादी त्यांच्या मागे असलेला जो मतदार आहे तो मतदार या सगळ्या बंडाकडे कसा पाहतोय हा प्रश्न आहे. तो प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि अजित पवार दोन्ही गट एकत्र सत्तेत यावा असं मानणाऱ्या मतदारांचा हा कल आहे. तो कल काय सांगतो आपण पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत यावा असं मानणाऱ्या मतदारांचा कल. फुटीर आमदारांबद्दल त्यांना असं वाटतं की या आमदारांनी राजीनामा द्यावा 41% मतदारांना वाटतंय. कायमची बंदी घालावी 29% मतदारांना वाटतंय. तर निर्णय मान्य आहे असं 14% मतदार म्हणतायत आणि यापैकी काही नाही असं 15% मतदार म्हणतायत आणि सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचा टक्का आहे 1. त्याच्या पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या राजकीय बंडात कुणाची बाजू तुम्हाला योग्य वाटते? शरद पवार यांच्या मागे 43.6% मतदार आहेत. त्याचबरोबर अजित पवारांच्या मागे 23.1% मतदार आहेत आणि सांगता येत नाही हे सांगणारा सुद्धा मतदार 33.3% इतका मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हा मतदार दोघांपैकी कुणाहीकडे जाऊ शकतो. पण स्पष्टपणे शरद पवारांच्या बाजूला असलेल्या मतदारांची संख्या 43.6% आहे. याच प्रश्नाचा एक उपप्रश्न आपण घेतला होता की या बंडाबद्दल सर्व मतदारांना काय वाटतं पक्षनिहाय. शरद पवारांबाबत राष्ट्रवादीच्या मतदारांना 61% वाटतं की पवार बरोबर आहेत. भाजपचे मतदार म्हणतात की 19% मतदार म्हणतात. जे भाजपला मानणारे आहेत ते म्हणतात की शरद पवार योग्य आहेत आणि अजित पवार योग्य आहेत असं मानणारे राष्ट्रवादीचे मतदार 25% आहेत. भाजपचे मतदार 41% आहेत आणि सांगता येत नाही म्हणणारे 14% मतदार हे राष्ट्रवादीचे आहेत आणि 40% भाजपचे. हा उपप्रश्न आहे त्यातला. प्रामुख्यानं शरद पवार यांच्या पाठीशी काँग्रेसचे मतदार किती आहेत तर काँग्रेसला मानणारा वर्ग जो आहे तो 57% मतदार हे शरद पवारांची भूमिका योग्य मानतायत. सेनेचे मतदार म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे मतदार 54% आहेत जे शरद पवारांची भूमिका योग्य मानतात. अजित पवारांची भूमिका हे काँग्रेसचे मतदार 13% आहेत जे अजित पवारांची भूमिका योग्य मानतात. तर सेनेचे 15% आहेत ज्यांना अजित पवारांची भूमिका पटली आहे. सांगता येत नाही असं म्हणणारे काँग्रेसचे मतदार 30% आहेत आणि सेनेचे मतदार 31% आहे. या सगळ्या प्रश्नांवर आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपण थेट अमोल मिटकरी यांच्याकडे जाणार आहोत. मिटकरीजी, अतिशय गंभीर असा हा सगळा मुद्दा आहे कारण शरद पवारांना मानणारा वर्ग किंवा ज्या मतदारांना शरद पवारांची भूमिका योग्य वाटते हा वर्ग 43.6% आहे. तर अजित पवारांची भूमिका योग्य असं म्हणणारा 23% म्हणजे जवळपास अर्ध्या मतदारांना असं वाटतं की अजित पवारांची भूमिका योग्य आहे. त्याच्यापेक्षा दुप्पटीनं मतदार असा आहे की जो शरद पवारांची भूमिका योग्य म्हणतोय. तुमच्यासाठी निश्चितच हा चिंतेचा प्रश्न आहे. प्रश्न मला नीट ऐकायला आलेला नाही, अर्धवटच प्रश्न ऐकायला आलेला आहे. या राष्ट्रवादीच्या बंडाकडे मतदार कसं पाहतोय आणि या बंडामध्ये कोणाची भूमिका योग्य वाटते मतदारांना त्याबद्दल आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा शरद पवारांची भूमिका योग्य असं म्हणणारे 43.6% मतदार आहेत. तर अजित पवारांची भूमिका योग्य असं म्हणणारे 23.1% मतदार आहेत आणि सांगता येत नाही म्हणणारे 33.3% आहेत. तुमच्यासाठी चिंतेची बाब वाटत नाही? एक लक्षात घ्या, मुळामध्ये आजच्या चर्चेमध्ये राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर बसलेले आहेत. त्यांनी मगा उल्लेख करताना मी पक्षाचा प्रवक्ता आहे त्यामुळे मला ती बाजू घ्यावीच लागेल असं म्हटलं. बरोबर आहे. आताचे सर्व तुम्ही कल दाखवताय हे पण मी काही काळ मान्य केलंय की ठीक आहे आज ती परिस्थिती असेलही. एक लक्षात घ्या, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या वेळी अजितदादा मला वाटतं काय 50 ते 60 हजार मतांनी निवडून येतील असा एक कल होता जो अशाच कुठेतरी एका पत्रकार बांधवांनी काहीतरी काढला असावा. पण 2.25 लाख मतांनी दादा तिथे आलेत. एक लक्षात घेतलं पाहिजे की आज सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर आज जनतेची भावना ही असावी म्हणजे असू पण शकते. मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतोय का तर निश्चितच बोलतोय. पण अजितदादांची कामाची गती, अजितदादाचं काम करण्याची पद्धत, अजितदादांसारख्या आश्वासक चेहऱ्यावर असलेला विश्वास
आगामी 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष जे काही आम्हाला लोकसभा विधानसभेला आता इथून पुढे जायचं आहे, फेस करायचं आहे, मला निश्चित विश्वास आहे की आज तुम्ही जो कल दाखवताय तो त्याच्यामध्ये फरक पडलेला असेल. जनतेच्या मनात ज्या वेळेस जनतेची कामं होतात, जनतेची कामं झाल्यानंतर जनता ज्या वेळेस हे स्वीकारतं, पत्रकारांनी पत्रकारांच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केलं पाहिजे. कदाचित आता अनेक लोक आम्हाला म्हणजे चुकीचं ठरवतात, अनेक पत्रकार त्यांच्या पद्धतीने विश्लेषण करतात, पण प्रॅक्टिकली जी लोक राजकारणात आहेत, जी लोक ग्राउंडवर काम करतायत, जी लोक ग्रामीण भागाशी नाळ जुडलेली आहेत, आता तुमचा हा सर्वे नेमका शहरी भागातला आहे की नेमका एखाद्या वर्गातला आहे ते महत्वाचं आहे. ग्रामीण संपूर्ण राज्यातला आहे भागामध्ये- मिटकरीजी, संपूर्ण राज्यातला आहे तो. माझ्या विदर्भात तर अजून कुठे सर्वे झाला नाही हा, किंवा माझ्या अकोला जिल्ह्यात पण हा सर्वे आला असं मला काही दिसत नाही कुठे, पण तरी तुम्ही म्हणताय तसं मी ग्राह्य धरतो. अगदी अगदी, बोला बोला. आता मला बोलू द्यात पूर्ण बोला, होऊ द्यात बोला, माझं बोला. बोलणं. जनतेचे प्रश्न ज्यावेळेस सुटतात त्यावेळेस जनतेची मतं बदललेली असतात. आज हे एकनाथराव शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील आणि आता अजितदादा यांची त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. तर आम्हाला विश्वास आहे की जे आता तुमच्या मनात संभ्रम आहे, जो अशा पद्धतीचा चुकीचा सर्वे आमच्यासाठी तुम्ही क्लेशदायक दाखवत आहात, तुम्ही सांगता आहात, निश्चितच याच्यामध्ये लोकांचं मत परिवर्तन होईल. इतिहासाचे आणि राजकारणाचे दाखले द्यायला बसलो तर आपला वेळ पुरणार नाही. इतके अनेक दाखले आहेत. मागच्या काळात काँग्रेसनी काय केलं, त्याच्यापूर्वी कोणी काय केलं, हे सगळं आम्हाला सांगता येईल. पण आम्हाला तुमचा वेळ वाया घालवायचा नाही आहे. आमचं म्हणणं असं आहे की आज रोजी आम्ही सत्तेमध्ये आहोत, जनतेच्या मनातली, जनतेच्या विश्वासाची कामं आम्ही करू. अजितदादा त्या पद्धतीचे नेते आहेत, त्यामुळे अजितदादांवर जनतेचा विश्वास आहे. आज नाशिकमध्ये तुम्ही बघितलं असेल, परवा धुळ्यामध्ये बघितलं असेल, आज वंदे मातरमनी केलेला प्रवास बघितला असेल, तर जनतेच्या मनात अजितदादांबद्दल तितकंच आकर्षण, तितकंच प्रेम आहे. त्याच्यामुळे या कलला सध्या तरी मला असं वाटतं, मी 100% हा कल मान्य असंच भविष्यात होईल असं होऊ शकणार नाही. जनतेची मतं बदलतील, आम्ही ती मतं जनतेत बदलण्यासाठी तेवढं प्रामाणिकपणे मेहनत घेऊ, प्रामाणिकपणे काम करू. अजी, तुमची भावना पोहोचलेली आहे. शंभूराजी, तुमच्याकडे येतो याच प्रश्नावर. खरं तर हा प्रश्न स्पेसिफिक राष्ट्रवादीसाठी आहे, मात्र अशाच स्वरूपाचं बंड, अशाच स्वरूपाची राजकीय कृती 1 वर्षापूर्वी तुमच्या गटानं केलेली होती आणि एक प्रातिनिधिक आपण जर हा सर्वे मानला तर तो तुमच्यासाठी तितकासा लागू होऊ शकतो. या सगळ्या अनुषंगाने तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता? नाही, मुळात आता हा सर्वे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी भूमिका घेतली त्याचा या सर्वेमध्ये कुठे अंतर्भाव नाही. आपण सर्वे केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भूमिका आणि त्याच्याबद्दल लोकांचं मत. कारण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची आमची भूमिका स्पष्ट आहे, कालही होती, आजही आणि उद्याही आहे, की आम्ही शिवसेनेतनं बाहेर गेलेलो नाही, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराच्या, ज्वलंत हिंदुत्वाच्या विचाराच्या, शिवसेनेचे विचार घेऊन, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. त्यामुळं आम्ही बाजूला गेलो, आम्ही बंड केलं, आम्ही वेगळा गट केला, हे बिलकुल नाही. ह्याला कायद्यानं सुद्धा आपण बघितलं, निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यावरती शिक्कामोर्तब केला की ही मूळ शिवसेना आहे, यांचंच नाव पक्षाचं आहे, यांना चिन्ह धनुष्यबाणाचं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण जे म्हणताय ते आम्हाला तरी लागू होत नाही. आणि मला त्याच्या पुढे जाऊन म्हणायचं आहे की मग करा स्वतंत्रपणानं. आता आपण बघा, महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये एकही जिल्हा असा नाही की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कुठे गेले नाहीत. आपण आता 74,000 लोकांचा महाराष्ट्रातला सर्वे केला. एका कार्यक्रमामध्ये माननीय शिंदे साहेब एका तालुक्यामध्ये गेले किंवा एका जिल्ह्यात गेले तर लाखापेक्षा जास्त लोक तिथं जमतात. सुरुवातीला आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर पहिले 5-6 महिने दौरे केले. रात्री 1-1, 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लोक माननीय शिंदे साहेबांचं स्वागत करायला थांबलेले असायचे. रात्री 2-2 वाजेपर्यंत कुणी असं धरून आणलेली लोक थांबत नाहीत ना. महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना शिंदे साहेबांची भूमिका पटली होती म्हणून रात्री 2-2 वाजेपर्यंत लोक थांबत होते. त्यामुळं मी शिवसेनेबद्दल आमच्या एवढंच सांगेन की आम्ही कुठेही पक्ष सोडलेला नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेनाच आमची आहे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी आमची ही भूमिका, या भूमिकेला समर्थन दिलेलं आहे. हे आजचं चित्र आहे.
शंभूराज देसाई, तुमचाच मुद्दा घेऊन मी पुढे शीतल पवारांकडे जातो. शीतल, हा जो मुद्दा आहे एक टेंडन्सीचा मुद्दा आहे. खरं तर हा राष्ट्रवादीची संबंधित स्पेसिफिक सर्वे आहे, पण अशाच पद्धतीची राजकीय कृती एका वर्षापूर्वी शिवसेनेच्या शंभूराज देसाई ज्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात त्या गटाकडून झालेली आहे. एक टेंडन्सी म्हणून आपण जर पाहिलं तर मतदार अशाच पद्धतीने विचार करतो असं वाटत नाही? अगदीच म्हणजे उद्याचा सकाळचा प्रिंट सविस्तर वाचला सगळ्या मान्यवरांनी आणि आपल्या वाचकांनी, प्रेक्षकांनी, तर शिवसेनेच्या मतदारांना काय वाटतंय आणि राष्ट्रवादीच्या मतदारांना कुठल्याही प्रकारचं असं बंड होतं तेव्हा काय वाटतं, हे दोन्ही कल आपण मांडणार आहोत प्रिंटमध्ये सविस्तर. शिवसेनेचं त्यांनी स्पेसिफिक उल्लेख केला, तर राष्ट्रवादीचं बंड हे आत्ता घडलंय. आणि कसं असतं ना की जे काही घडत असतं आजूबाजूचं वातावरण, वार्तांकन होत असतं, कंटेंट आपल्यापर्यंत येत असतो, तो आपल्या मनावर सतत परिणाम करत असतो. त्यामुळे आत्ताच्या घडीमध्ये राष्ट्रवादीत झालेल्या बंडाकडे शिवसेनेचे मतदार कसं बघतात असं जेव्हा आपण विचारलंय आपल्या मतदारांना शिवसेनेच्या, तेव्हा त्यांचाही कल हा राष्ट्रवादीच्या कलापेक्षा फारसा वेगळा नाहीये. म्हणजे 40%हून अधिक मतदार तिकडेही असं म्हणतायत की हे बंड म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असं झालेलं बंड त्यांना मान्य नाहीये, किंवा त्या आमदारांनी एकतर राजीनामा देऊन पुन्हा निवडून यायला पाहिजे जनाधार घेऊन, किंवा मग त्यांच्या राजकारणावर पूर्णपणे बंदी आणली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की ही जनभावना आहे आणि ह्या दोन्ही मान्यवरांनी, राजकीय मान्यवरांनी किमान हे मान्य केलेलं आहे की जनभावनेचा स्वीकार करून ते जनभावना बदलण्यासाठी प्रयत्न करतात. आणि अजित पवारांचं असेल किंवा एकनाथ शिंदेंचं असेल, ते त्यांचं नरेटिव्ह करेक्ट करण्याचा प्रयत्न करत नाही असं अजिबात नाहीये. म्हणजे अजित पवारांच्या बाबतीत म्हटलं तर सकाळी उठून कामाला लागणं, प्रशासनावर पकड असणं, गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचं कुटुंब वत्सल अशी इमेजही आपल्या अनेकांच्या समोर येताना आपल्याला दिसते. तर नक्कीच करेक्शनचे प्रयत्न होत राहणार, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक राग व्यक्त करतायत, नाराजी व्यक्त करतायत, तर ती पण आपण दुर्लक्ष करू नये असं या निमित्ताने सांगावं. अगदी शीतल, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला की हा सर्वे जरी स्पेसिफिक असला तरी उद्याच्या सकाळमध्ये सकाळ वर्तमानपत्रात याचं सविस्तर विश्लेषण आहे, ते तुम्ही उद्या वाचू शकता. याच मुद्द्यावरून मी श्रीराम पवार सरांकडे जातोय. श्रीराम पवार सर, टेंडन्सीचा जो मुद्दा आत्ता शीतल पवार यांनी मांडला की मतदारांना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस किंवा शिवसेना यापेक्षाही जी कृती झालेली आहे ती पटलेली नाही आहे, असा या सर्वेचा अर्थ काढता येईल? कृती पटली नाही हे आधीच्या 2 प्रश्नामध्ये आपल्याला स्पष्टपणे समोर येतंय. मला वाटतं की या प्रश्नाचा अर्थ असा आहे की अजित पवार बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत बहुसंख्य आमदार गेलेले आहेत. म्हणजे आत्ताचं वास्तव असं आहे की आमदार निश्चित किती हे कोणीच सांगत नसलं तरी आमदारांची संख्या अजित पवारांकडे आहे हे उघड आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे चेहरे आहेत, ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले त्या भागातले, ते बहुतेक सगळे नेते अजित पवारांसोबत आहेत. आणि असं असताना सुद्धा शरद पवारांसोबत मॅक्झिमम मतदारांची सहानुभूती आहे. आणि ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला मानणाऱ्याच मतदारांची नाही, तर अन्य पक्षातल्या मतदारांची सुद्धा भाजप वगळता मॅक्झिमम सहानुभूती ही शरद पवारांकडे आहे. आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवं वळण आणणारे प्रकरण आहे असं मला वाटतंय. याचं कारण असं की आपल्या राज्यामध्ये साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ते 2014 पर्यंत मतांचं विभाजन कसं होईल याचा एक ट्रेंड सेट झाला होता. आणि त्याच्यामध्ये 2 छावण्या स्पष्ट होत्या, एका बाजूला शिवसेना भाजप आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. त्याला धक्का बसायला सुरुवात झाली 2014ला आणि 2019ला. 2019 मध्ये शिवसेनेला मुख्यमंत्री पद देऊन जे काही राजकारण झालं त्यातून घुसळण सुरू झाली आणि आता त्याच्यामध्ये मेजर बदल अजितदादांच्या बंडानं झालेला आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये 6 स्पष्ट प्रवाह आहेत जे मतदानासाठी लोकांसमोर जातील, जे पूर्वी साधारणपणे 2 छावण्यातच विभागलेले होते. आणि हे 6 प्रवाह तयार होत असताना 2 मूळ पक्ष फुटून त्याचे 4 प्रवाह तयार झालेत आणि 4 नेते तयार झाले आहेत. आता हे 4ही नेते आपापल्या परीने प्रयत्न करणार. शरद पवारांचा म्हणून आपला एक करिश्मा आहे, त्यांचं एक गारुड आहे लोकांवर, त्याला तुम्ही काही नाव द्या, पण त्यांचं एक स्वतःचं असं स्थान आहे जनमानसामध्ये. तेच एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, त्यांचे काही प्लस पॉईंट आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच असं घडतंय की 6 पक्ष लोकांसमोर जाणार आहेत. आणि असे जात असताना म्हणजे सगळा जवळजवळ पक्ष निघून गेला असं वाटत असताना शरद पवारांसोबत मोठ्या प्रमाणावर सामान्य मतदार सहानुभूती व्यक्त करतोय. आता सहानुभूती व्यक्त करणं आणि त्या सहानुभूतीला प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत नेणं, त्यासाठीची यंत्रणा, त्यासाठीचे रिसोर्स, हा सगळा एक मोठा भाग आहे, यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे हे किती टिकेल याच्याविषयी शंका असू शकतात. पण आज घडीला शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांपैकी मॅक्झिमम मतदार हे शरद पवारांसोबत आहेत, अजितदादांसोबत नाहीत, असा आजचा महाराष्ट्राचा कल आहे. आणि तो
2024च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं राजकीय चित्र पूर्णपणे बदलू शकतो, अशी ताकद या काळामध्ये दिसते. अगदी श्रीराम सर, तुम्ही सहानुभूतीचा जो मुद्दा मांडलाय त्या सहानुभूतीच्या मुद्द्याकडे मी येणार आहे, पण अमोल मिटकरींना काहीतरी मुद्दा याच तुमच्या विश्लेषणावर मांडायचा होता. मिटकरीजी. नाही, मी एक तुम्हाला क्लिअर सांगतो श्रीराम पवार साहेबांना, 2024ला कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. कुठलाही पक्ष असो, त्यांच्या 145 जागा निवडून येऊ शकत नाहीत. आता 3 बडे नेते सत्तेमध्ये सहभागी झालेत, माननीय शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा. अजितदादाच्या काम करण्याच्या पद्धतीवर आताच ताई बोलल्या आणि ते वास्तव आहे. आत्ताचा कल आम्ही स्वीकारतोय हेही मान्य आहे, मात्र यातून दुरुस्त होऊन पुढे जाऊन जास्तीत जास्त जनतेच्या सोबत जाणं हे आम्हाला असं वाटतं सध्याच्या स्थितीला धरून आहे. मग श्रीराम पवार साहेबांनी विचारलं की कोणीही स्पेसिफिक आकडा सांगायला तयार नाही की अजितदादांसोबत किती आमदार आहेत. पक्षातले बहुतांश आमदार 41-42 पर्यंत आमदार सद्यस्थिती पक्षासोबत आहेत. आज सरोजताई अहिरे ह्या नाशिकच्या आमदार देवळालीच्या, त्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली. परवा आशुतोष काळेंनी भूमिका स्पष्ट केली. आणि पवार साहेबांना मानणारा एक वर्ग महाराष्ट्रात आहे का, तर तो निश्चित मोठ्या प्रमाणात आहे. पवार साहेबांचं गारुड समाज मनावर आहे का, तर ते निश्चितच आहे. पण अजितदादा त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या आशीर्वादातच, म्हणजे पवार साहेबांच्या आशीर्वादातच येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा रथ हा गतिमान करतील, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. जनतेचा कौल बदलेल आणि मोठ्या धाडसानं, तितक्याच ताकदीनं आम्ही जनतेसमोर जातो. आज बघा, तुम्ही आज स्वागतच केलंय नाशिकमध्ये. भुजबळ साहेबांचं पण तेवढंच मोठ्या प्रमाणात स्वागत झालंय, दादांचं पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात स्वागत झालंय. ठाण्याला वंदे मातरम प्रवास करत असताना त्या ठिकाणी हे झालं. आणि 3 नेते एकत्र येऊन जर अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण आखत असतील, तर मला असं वाटतं त्यावर चर्चा होणं खूप महत्वाचं असतं, कारण शेतकऱ्याचा प्रश्न आता महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण कोणीही काळजी करू नये, राजकीय विश्लेषकांनी तर अजिबातच काळजी करू नये. तुमचा कल आम्ही स्वीकारतो. आमच्या ज्या उणिवा असतील त्या उणिवा आम्ही पाहतो आणि ह्या उणिवा दुरुस्त करून जनतेत जास्तीत जास्त जाऊन जनतेचा कौल मिळवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे अमोल प्रयत्न मिटकरीजी, तुम्ही म्हणताय की अतिशय मोठ्या प्रमाणावर स्वागत होतंय नेत्यांचं आमच्या, आणि ही जनतेची सहानुभूती आहे किंवा हा जनतेचा जो कल आहे तो 2024 मध्ये आमच्या बाजूने असेल. पण एक जनमानसाचं एक शास्त्र असतं, त्यांना एक विक्टिमाइज्ड फॅक्टरकडे एक आकर्षण असतं, आणि या सहानुभूतीबद्दलच मी बोलणार आहे पुढच्या सेगमेंटमध्ये. मुद्दा आहे तो सहानुभूतीचा. 15 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत जे अभूतपूर्व बंड घडलं आणि त्यानंतर सहानुभूती शरद पवारांना मिळेल का, अशा स्वरूपाची एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. आणि याचबद्दल जेव्हा आम्ही मतदारांकडे गेलो आणि मतदारांना विचारलं की या सगळ्याची सहानुभूती खरंच शरद पवारांना मिळेल असं तुम्हाला वाटतंय का, तेव्हा मतदारांनी काय उत्तर दिलंय आपण सर्व्हेमध्ये पाहूया. प्रश्न आम्ही असा विचारला होता की राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांना सर्वसामान्य मतदारांकडून सहानुभूती मिळेल का असं आम्ही विचारलं. त्यावर उत्तर होतं 46.5% मतदारांचं हो, शरद पवारांना या राजकीय कृतीमुळे सहानुभूती मिळेल. तर नाही असं म्हणणं होतं 23.3% मतदारांचं. आणि 30% मतदारांना सांगता येत नाही, 30.2% मतदारांना, की खरंच शरद पवारांना सहानुभूती या सगळ्याची मिळेल की नाही. पण सहानुभूती मिळेल असं सांगणारा जवळपास 46.5% इतका मतदार आहे. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. आणि दुसरा, त्याच्या पुढचा प्रश्न असा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र सत्तेत यावा असं मानणाऱ्यांचा मतदारांचा कल सहानुभूतीबद्दल स्पेसिफिक, तर 64% लोकांना हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत यावा असं वाटतंय सहानुभूतीच्या अनुषंगानं, आणि 18% नाही आणि सांगता येत नाही 18% मतदारांना वाटतंय. मी पुन्हा या दोन्ही प्रश्नांवर चर्चेला सुरुवात करतोय. मी सुरुवातीलाच हेमंत देसाई यांच्याकडे जातोय. तुम्ही हेमंत देसाईजी, एक मोठा राजकीय काळ राजकीय पत्रकार म्हणून तुम्ही व्यतीत केलेला आहे आणि तुम्ही शरद पवारांचं स्पेसिफिकली राजकारण बघितलंय. शरद पवार ज्या ज्या वेळेला संकटात येतात त्या वेळेला ते दुप्पट वेगानं किंवा दुप्पट ताकदीनं उभं राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात त्यांना यश आलंय. मग ते तुम्ही 1999ला काँग्रेस सोडून जर बाहेर पडले त्यावेळेचं उदाहरण घेतलं असेल, किंवा 2004ला कॅन्सरचे उपचार घेत शरद पवारांनी केलेला प्रचार आणि त्यातनं मिळवलेला विजय असेल, आणि आत्ताचा हा सगळा प्रकार. सहानुभूती शरद पवारांच्या बाजूला असं आपला सर्वे तरी सांगतोय. तुमचं विश्लेषण? मी बघा, ही आकडेवारी आहे की 43% साधारण, आणि अजितदादांच्या बरोबर 20% जास्त सहानुभूती त्यांना आहे. आता या सहानुभूती फक्त म्हणायचं का, तर सहानुभूतीमध्ये प्रेम आस्था असते आणि शिवाय अगोदरचं कर्तृत्वसुद्धा असतं. आता अजितदादांचं कर्तृत्व नाही का, ते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांचं कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे, त्याच्याबद्दल कोणी काही म्हणत नाही. अगदी. प्रश्न असा आहे की तुम्ही एखादी विचारसरणी धरून काम करता का. माझ्या मते याच्यामध्ये सगळ्या सर्वेमध्ये दिलासा देणारी गोष्ट अशी की लोकांना अजूनही एका विचाराने लोक काम करत असली तर त्याच्याबद्दल महत्त्व वाटलं. आता शरद पवारांचं जे बंड होतं
त्या बंडाच्या नंतर म्हणजे जेव्हा म्हणतात ना ते मूळ खंजीर खूप असणारे ते आहेत. त्या बंडाचं स्वरूप आणि आत्ताच्या बंडाचं स्वरूप या जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामध्ये असं लक्षात घ्या की दोन आयडिओलॉजीमध्ये समान तो संघर्ष तेव्हा जो झाला होता, दोन म्हणजे दादा आणि तिरपुडे यांच्यामध्ये. पण त्या बंडाच्या वेळी किसनवीर वगैरे हे सगळेजण एकत्र बसलेले होते. सगळ्यांची चर्चा विचारविनिमय झाला, आयडिओलॉजिकल विचारविनिमय झाला आणि ठरलं की आपल्याला जो त्रास होत आहे तर तो जो त्रास म्हणजे तिरपुड्यांकडनं होतो, ठिकठिकाणी ते गालिप्रदान चालू होते त्यांचं ज्या प्रकारे, तर आता याच्यामध्ये आपल्याला राहणं शक्य नाही. यशवंतरावांचा सुद्धा त्याला आशीर्वाद होता. असे ही सगळी आयडिओलॉजिकल त्याच्यातली परिस्थिती. त्याच्यानंतर शरद पवारांनी कधीही याच्याशी भाजपबरोबर ते गेलेलेच नाही. आणि 80 ते 86 हा जो काळ विरोधी पक्षनेते म्हणून जरी त्यांचे आमदार कमी झाले तरी त्यांनी परत वाढवले ते आमदार. परत त्यानंतरचा टप्पा सांगतो संघर्षाचा, की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना जी झाली म्हणजे काँग्रेसमधनं बाहेर पडले जी भूमिका, त्या सभेला मी हजर होतो. शिवाजी पार्कच्या जे प्रचंड सभा होती, सोनियाजींची सभा होती पण शरद पवारांची तेवढीच प्रचंड सभा होती. आणि त्यावेळी इतकं कमी लोक असताना परत सोनियाजींबरोबर जाऊन सरकार स्थापन करणं, त्यात कुठेही आयडिओलॉजिकल समानताच होती त्याच्यामध्ये. हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये त्यांचा तिरस्कार करणारा, द्वेष करणारा मोठा समाज महाराष्ट्रात आहे. इतके वर्ष असून सुद्धा कुठल्याही नेत्याचा असा असतो. पण शरद पवारांची सामाजिक जी भूमिका आहे, त्यांच्या मातोश्री या शेतकरी कामगार पक्षाच्या आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचं केवळ नाव न घेणं, त्यांची जी कामं मराठवाडा नामांतर नाही, अनेक गोष्टी, महिला धोरण असेल, महिला धोरणाचा तपशील ठरवणं असेल. महाराष्ट्रामध्ये आता मुंबईचं गोष्ट सांगतो, मुंबईमध्ये उद्योगधंद्याला बंदी होती. शरद पवारांनी प्रदूषण न करणारे इलेक्ट्रॉनिक्स असेल, ज्वेलरी असेल, बायोटेक्नॉलॉजी की हे व्यवसाय इथे येऊ शकतात, फायनान्शियल सर्व्हिसेस. हे शरद पवारांनी ही व्हिजन जी आहे वेगवेगळ्या क्षेत्राबद्दलची आणि जाणून घेणं, अभ्यास करणं आणि परत सामाजिक भूमिका आपली पक्की ठेवणं. आणि तो यशवंतरावांचा वारसा जो आहे तो त्यांच्या डोक्यात आहे. तुम्ही कोणी कितीही चेष्टा केली तर त्याचा सन्मान याच्यामध्ये असं मला वाटतं या 43%. आणि दादांच्यामध्ये काय आहे की दादांच्यामध्ये वैचारिक भूमिका जी आहे, जी शरद पवारांची वैचारिक भूमिका सुप्रियाताईंकडे आली नाही, ती दादांकडे आली नाही. शरद पवारांचा जो कामाचा, कार्यक्षमतेचा वारसा आहे, सतत काम करण्याचा, तो वारसा अजितदादांकडे आला आहे. पण वैचारिक भूमिका महत्त्वाची आहे, हे आपण नाकारून चालणार नाही. अगदी मिटकरीजी, मी तुमच्याकडे येतो त्यापूर्वी मी श्रीराम पवार सरांकडे जातो. श्रीराम पवार सर, विचारधारेचा मुद्दा आता जो हेमंत देसाई मांडतायत की त्यांनी उदाहरण दिलं 1999ला ज्यावेळेला काँग्रेसमधून फुटून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची स्थापना त्यांनी केली आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा 2004मध्ये एकत्रितरित्या त्यांना सरकार स्थापन करायचं होतं त्यावेळेला विचारधारेचा तो क्लॅश नव्हता. इथे मात्र अजित पवार आणि भाजप यांच्यात विचारधारेचा क्लॅश होऊ शकतो आणि त्यामुळे ही नैसर्गिक युती नाही असं मतदारांना वाटत असेल, असं म्हणता येतंय असं तुम्हाला वाटत नाही? मी हेमंत देसाईंची एका मुद्द्यावर सहमत आहे की लोक विचारधारेला अजूनही महत्व देत आहेत. ती किती प्रमाणात आहे याच्यावर डिबेट होऊ शकतो, पण अजूनही लोक विचारसरणीला मी एका विशिष्ट प्रवाहाला मानतो. तर त्यापासून मी ज्यांना मतं दिलं ते बाजूला जाऊ नयेत असं मतदाराला वाटतं. हा एक आश्वासक भाग आहे महाराष्ट्रामध्ये दिसतो. तो कुणाच्या बाजूने आहे, राजकीय दृष्ट्या त्याचा परिणाम काय हा क्षणभर बाजूला ठेवू. पण ही चांगली गोष्ट आहे की लोकांना विचारसरणी हा सुद्धा एक मुद्दा वाटतो. अजितदादां कधीच आपल्याला असं दिसलं नाही की एखाद्या विशिष्ट विचारसरणीसाठी ते ठामपणे उभे राहिलेत. त्यांची एकूण जी पद्धत आहे ती सत्तेसोबत राहायचं आणि त्यांचा एकूण प्रशासनातला वचक आहे, कामाचा झपाटा आहे, याच्यातून लोकांची कामं मागे लावायची. हेमंत देसाई म्हटलेले अगदी खरं आहे की पवारांचा जो कामाचा झपाटा आहे तो अजितदादांनी सही उचललेला आहे. मी त्याच्यात काही शंकेचं कारण नाही. पण त्यांनी कधीच आयडिओलॉजिकल डिबेटमध्ये 2 हात केलेत असं आपण बघितलेलं नाही. शरद पवारांच्या बाबतीत अनेक जण पाडा वाजतात किंवा सांगू शकतात की ते भाजपसोबत तडजोड करायला तयार होते. राजकारण म्हणून तडजोड करण्यासाठी तयार असणं आणि प्रत्यक्ष तडजोड करणं या दोन्हीमध्ये गुणात्मक फरक आहे. शरद पवारांनी कधीच भाजप किंवा भाजपशी संबंधित विचारसरणी असल्या कुठल्याही पक्षाची, गटाशी थेटपणे राजकारणात तडजोड केली, सोयी केली असं आपल्याला दिसत नाहीये. मग राजकारणाचा भाग म्हणून असा कुठलाच पक्ष नाही आहे की त्यानं वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांशी संबंध ठेवला नाही किंवा कधी ना कधी तर जवळीक साधली नाही. जवळीक साधणं वेगळं आणि सत्तेत एकत्र येणं वेगळं. तर सत्तेत पवार आपल्या विचारांशी सोडून दुसऱ्या विचारांसोबत शरद पवार कधीच गेले नाहीत आणि ते अजितदादांच्या रूपानं झालेलं आहे. त्यामुळे याच्याकडे महाराष्ट्र कसा बघतो हे महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात का असेना लोकांना
वैचारिकता किंवा विचारसरणी ही महत्वाची वाटते असं आपला सर्वे सांगतो. अगदी महाराष्ट्रातला मतदार तरी अगदी मनापासून विचार करतो असं म्हणता येईल, कारण एक वैचारिक वारसा महाराष्ट्राला जो लाभलेला आहे. आत्तापर्यंत जो राजकीय प्रवास पाहिला तर राजकीय नेत्यांनी जो एक विचारांची बैठक घालून दिलेली आहे त्याला मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ही एक चिंतेची बाब आहे. मिटकरीजी, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं या मुद्द्यावर. चा वारसा पवार साहेबांनी पुढे नेला. पवार साहेबांचाच वैचारिक वारसा दादांकडे आहे. त्याच्यामुळेच स्वराज्य रक्षक हे एक उदाहरण देतो. छत्रपती संभाजी महाराजांबाबतीत धर्मवीर की स्वराज्य रक्षक, अशी ज्यावेळेस दोन मतमतांतर होती त्यावेळेस अजितदादांनी आयडिओलॉजी सोडली नाही. दोन्ही राजकीय विश्लेषक निश्चित महान आहेत, मोठे आहेत, पण अजितदादांनी आयडिओलॉजी सोडली हे ते सिद्ध करू शकत नाहीत. अनेक उदाहरणं देता येईल. जेम्स लेन प्रकरणापासून, दादोजी कोंडदेव पुतळ्यांपासून आयडिओलॉजी होती म्हणूनच ठाम राहिले ना त्या मुद्द्यावर. तुम्ही असं कसं म्हणू शकता? पवार साहेबांच्या आयडिओलॉजीशी फारकत दादांनी घेतली हे तुम्ही कसं म्हणू शकता? दादांची एक आयडिओलॉजी आहे, ठीक आहे. भारतीय जनता पार्टीची एक आयडिओलॉजी असेल, काँग्रेसची एक आयडिओलॉजी, सगळ्यांच्या वेगवेगळ्या आयडिओलॉजी असतील ना, त्यांची वैचारिक विचारसरणी आहे. पण आम्ही आमच्या आयडिओलॉजीला कुठं सोडलेलं नाही. त्याच्यामुळे कृपा करून दादांबाबत गफलत करू नका अशी माझी दोन्ही विश्लेषकांना विनंती आहे. दादांनी आयडिओलॉजी सोडलेली नाही. दादा हे पुरोगामी चळवळीतलेच आहेत आणि दादा हे पवार साहेबांचे वैचारिक वारसदार आहेत. याबद्दल दुमत असण्याचं कारण अगदी अगदी हा, बोला बोला. ची गफलत होती. एक साधं आपण तावातावाने न बोलता साधं बोलूया आपण. तुमचं नाही, तावातावानं बोलत नाही सर. माझ्या बोलण्याची पद्धतच तशी आहे. मी तावातावानं कुठं बोलतोय? मी शांततेनेच ऐकतोय ना आपली डिबेट. नाही मिटकरीजी, ऐकून पण घ्या. हाऊ कॅन यू गेस दे हॅड नो आयडिओलॉजी? हाऊ कॅन यू से धिस? आस्था आणि तुमचं प्रेम आम्हाला माहिती आहे, ते ठीक आहे. ते नाही, मी माझं पवार साहेबांबद्दल पण प्रेम आहे. माझं ठीक आहे. राष्ट्रवादीबद्दल पण प्रेम आहे. या मुद्द्यावर ऐका. विद्या चव्हाण यांचं मत, This is wrong. विद्या चव्हाण यांचं चुकीचा मत. मेसेज मीडियातून जाऊ देऊ नका. ऐका. मी काय म्हणजे चुकीचं, मी प्रवक्ता आहे त्या पक्षाचा म्हणूनच मी तुम्हाला बोलत नाहीये. तुमच्या पण माहितीसाठी- दादांची आयडिओलॉजी काय आहे मी पण तपासलेली आहे. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, स्वराज्य रक्षक ही भूमिका त्यांनी घेतली. माझी पोस्ट बघा, मी केवळ एकमेव त्यांचं कौतुक करणार आणि दादांनी अशी आयडिओलॉजिकल भूमिका घ्यावी असा आग्रह मी तेव्हा धरलेला होता. तुम्ही तुमच्या सहकार्याने विचारून बघा, अगदी तो सोडून मिटकरी. द्या. पण त्या पलीकडे महत्वाची गोष्ट, मग त्यांनी भाजप ideology बरोबर जे सोडली आहे कसं म्हणू शकता जातात, तुम्ही? मिटकरी भाजप बरोबर Ideology जातात, सोडली आहे जे कसं जातात म्हणताय? भाजप बरोबर, अहो, या भाजपवरती टीका मला एक संपूर्ण सांगा. आता 2.5 वर्षात केली, आता तावा-तावानं त्यांच्याबरोबर कोण तुम्ही बोलतंय जाता, आता हे योग्य आहे का? हा मुद्दा Ideology- किती महत्वाची गोष्ट आहे, देसाई किती साहेब- महत्वाची गोष्ट आहे. आयडिओलॉजी कंप्लीट डॉक्टर तडजोड केली ना, श्यामाप्रसाद मुखर्जी- आणि त्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं? मिटकरीजी, तुमच्या हाच व्यवहारासाठी तुम्ही- केली असेल. मिटकरीजी संपूर्ण तडजोड आहे. हाच मुद्दा मी घेऊन तुमच्याकडे, हाच मुद्दा मी लोकांवर आहे. मिटकरीजी, हा स्पेसिफिक मुद्दा मी तुमच्यासाठी विचारतोय. तुमचीच गेल्या 2.5 वर्षातली वक्तव्य पहा, भाजप बाबत तुम्ही केलेली वक्तव्य, आणि त्यानंतर आता तुम्हाला जी कसरत करावी लागते ती कसरत पहा. माझ्यावर मिटकरीजी, बोलायचं असेल तर ती स्पेशल डिबेट येणार. मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो ना. मी माझ्या भूमिकेवर, माझी वक्तव्य आता जुनी काढायला बसलं तर अनेकांची वक्तव्य काढावी लागतील मग मला. असं कसं अच्छा ठीक आहे. बोलताय चला, तुम्ही? तुमचा जो तुम्ही दावा आहे त्याबद्दल आयडिओलॉजीवर- विद्या चव्हाण यांना काय वाटतंय? तुमचा जो दावा आहे त्याबद्दल विद्या चव्हाण यांना काय वाटतंय? आपण त्यांच्याकडे जाऊया. विद्याताई, आपण पाहतो की पवारांचा वारसा अजित पवारांनी पुढे नेलेला आहे असं दावा मिटकरी करतायत. तुम्हाला हा दावा पटतोय का? आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे पुढच्या वर्षामध्ये, कारण ते जे बोललेलं आहे त्याच्या विरोधात आता त्यांना बोलायला लागणार आहे. हेही तेवढंच खरं आहे, कारण आपले विचार आपल्याला गुंडाळून ठेवता येत नाही. त्यांनी मागे पण असं आत्ता मी विधान ऐकलं त्यांचं की आम्ही आता मोदींचा किंवा भाजपचा प्रचार करणार नाही, पण भाजपच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मिटकरींना सुद्धा प्रचाराला जायला लागेल. हे काय त्यांनी विसरता कामा नये, कारण ते शेवटी भाजप बरोबर गेलेलेच आहेत ते, आणि आता विरोध करून काही उपयोग नाही आहे. त्यामुळे पवार साहेबांचं अनुकरण करूनच अजितदादा इतके कर्तव्य कार्यक्षम अजितदादा झालेले आहेत. अजितदादांचं परवाचं जे विधान होतं की मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, पण पवार फॅमिलीमध्ये जन्माला आले म्हणूनच आज एवढी कार्यक्षमता पवार साहेबांना जवळून बघून आज ते एवढे मोठे झालेले आहेत. हे कधीही विसरता कामा नये अजितदादांनी. अगदी विद्याताई, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की हे कोणी तो नाकारतंय का? वारसा. तुम्ही मुद्दे का भरकटवताय? बोला त्यांचा मिटकरी. वैचारिक वारसा आहे ना,
ते विचारधारेशी वैचारिक वारशाची परिपक्व होते. काल खाते वाटप झाल्यानंतर रात्री सिल्वर ओकला जाऊन पवार साहेबांसोबत किंवा प्रतिभा काकीसोबत बोलले नाहीत का? त्यांचं दर्शन घेतलं नाही का? तुम्ही त्या परिवारामध्ये वेगळे गट आहेत हे दाखवण्याचा का प्रयत्न करताय? बरं, आम्ही तुम्ही करत नाही, पण तुम्ही मिटकरीजी, पक्षाच्या मिटकरीजी, मी जो प्रश्न ऐका, विचार- ऐका, हा, ऐका. बोला. मी कुठं बोला, बोला, प्रचाराला बोला. जातोय? मी कुठं ऐका 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 बोला, मी आम्ही बिलकुल कुठं काही प्रचाराला प्रयत्न जायचं हे करत माझा नाहीये. पक्ष ठरवेल. आम्ही हे माझ्या त्याचं पक्षाचे सुद्धा नेते कौतुक ठरवतील. केलेलं आहे. आणि मी आम्ही राष्ट्रवादी त्याचं काँग्रेस सुद्धा कौतुक राष्ट्रवादी केलेलं आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच लोकांच्या प्रचाराला मला संधी दिली, आदेश दिला तर मी जाणार. मी अगदी काही दुसऱ्या पक्षाचा प्रचार शीतल करेन असं पवार, कुठं म्हटलंय का? शीतल पवारांना काहीतरी हे तुम्ही मुद्दा आहे. नाही, हे तुम्ही नाही ठरवू शकणार. मिटकरीजी, शीतल पवार तुम्हाला काहीतरी विचारू इच्छित आहेत. नाही, मला फक्त ह्या सगळ्यामध्ये एक मुद्दा ॲड करायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कायम नेत्यांचा पक्ष म्हटलं गेलं. स्वतः शरद पवारांनी त्यांचं जे आत्मकथन, त्याची सुधारित आवृत्ती नुकतीच रिलीज झालेली मे महिन्यामध्ये, त्याच्यातही असं म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे ज्येष्ठ नेते आहेत किंवा पहिली फळी आहे आत्ता नेतृत्वाची, त्यांना कायम सत्तेत राहण्याचा सराव आहे, त्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा सराव उरलेला नाही. मला वाटतं की पक्षाची ही प्रकृती आणि आता त्यांच्यातल्या एका मोठ्या गटाने, विशेष म्हणजे ह्याच ज्येष्ठ गटाने सध्याच्या सत्तेत असलेल्या भाजप या पक्षाबरोबर जुळवून घेतलेलं आहे. ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण ह्या सर्वेक्षणाकडे बघतो तर येत्या काळामध्ये मगाशी जो श्रीराम सरांनी मुद्दा मांडला की निवडणुकीच्या पॅटर्नला महाराष्ट्रात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर धक्के बसतील आणि आतापर्यंत जसा सलग निकाल लागत होता, म्हणजे यापूर्वीच्याही सर्वेक्षणातनं आणि विश्लेषणातनं आपण मांडलंय की महाराष्ट्रामध्ये 91 मतदारसंघ असे आहेत की जिथे गेल्या 4 निवडणुकांमध्ये सत्ता बदल झालेला नाही, व्यक्ती किंवा पक्षाकडे सत्ता टिकू नये, तर तशी परिस्थिती नसेल. आणि आता मला वाटतं की या सगळ्या राजकीय चर्चांपलीकडे पक्ष म्हणून जे किंवा विरोधक म्हणून जे काही आव्हान असणार आहे ते खूप वेगळं आहे. आणि जसा जसा हा सर्वे पुढे जाईल, मला वाटतं की सगळ्यांनीच, माझ्या सगळ्यांनी थोडा पेशन्स ठेवला पाहिजे आणि सगळा सर्वे समजून घ्यायला पाहिजे. याच्यातनं नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी टेकअवेज भरपूर. अगदी हा सगळा सर्वे सविस्तर उद्या तुम्हाला सकाळमध्ये वाचता येणार आहे, त्यामुळे उद्याचा सकाळ जरूर वाचा. मी याच मुद्द्यावर, मूळ मुद्द्यावर मी येतोय. सहानुभूतीचा मुद्दा आपण या प्रश्नांद्वारे चर्चेत आणला होता आणि या सहानुभूतीच्या मुद्द्याबद्दल एक विरोधक म्हणून शंभूराज देसाईंना काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं आहे. शरद पवारांचं राजकारण तुम्ही तुमच्या अगदी करिअरच्या सुरुवातीपासून आणि तुमच्या घराण्यात पण राजकीय वारसा असल्यामुळे तुम्ही शरद पवारांचं राजकारण फार जवळून बघितलेलं आहे. शरद पवारांना जी सहानुभूती या सर्वेच्या माध्यमातून मिळू पाहते किंवा मिळते आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि शरद पवारांच्या पुढच्या राजकीय वाटचाल, म्हणजे ज्या वेळेला शरद पवार संकटात येतात त्या त्यावेळेला ते दुप्पट ताकदीनं कामाला लागतात. एकूण शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाकडे तुम्ही कसं पाहता? बरं झालं मला संधी दिली. एक तास झाला मी बसलोय. मला वाटलं विनाकारणच तुम्ही मला बोलवलं या नाही, नाही. चर्चेमध्ये, कारण ही चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐका ना, ऐका आता माझं ऐकून तर घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत हालचालींबद्दलची मला तुमच्या मुंबई कार्यालयातनं सांगितलं की आता ज्या राजकीय घडामोडी आहेत त्याच्यावरचा सर्वे झालाय आणि त्या सर्वेवरती तुम्हाला बोलायचं आहे. मी आपलं सगळे माझे कार्यक्रम सोडले आणि आपला पोचलो आणि हे सगळं ऐकत बसलो. आता मधनं उठता पण येईना. उठलो तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा एक मंत्री चर्चेतनं निघून गेला, म्हणून आपलं शांतवाणी सगळ्यांचं ऐकत बसलोय. ठीक आहे, शेवटचा आता तुम्ही समारोप करणार आहे, काही प्रश्न विचारला याच्यातच मी समाधानी आहे. आता पवार साहेबांच्या बद्दल जरा मला आवाज रिपीट होतोय. एवढा मी मोठा नाही पवार साहेबांच्या बद्दल बोलण्या एवढा. आपण जे म्हटलात ना की पवार साहेबांवर जेव्हा संकट येतं तेव्हा पवार साहेब दुप्पट ताकदीनं पुन्हा बाहेर पडतात, पक्ष उभा करतात, ही वस्तुस्थिती आहे. ही महाराष्ट्रानं कधी नाकारलेलं नाही. आज देखील आपण जर बघितलं, आमचे आता नवीन झालेले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी देखील नाशिकमध्ये सांगितलं की माझ्या दालनामध्ये पवार साहेबांचाच फोटो आहे. माझं दैवत, माझा आदर्श पवार साहेबच आहेत. पवार साहेबांच्या बद्दल आम्हाला सगळ्यांना पूर्ण आदर आहे. परंतु जशी जशी राजकीय परिस्थिती बदलत असते तसं तसं थोडंसं आपण काही मंडळींनी परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला. आता माननीय दादांनी काय सांगितलं की माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या शिवाय नेतृत्व देशाला दुसरं कोणी देऊ शकत नाही.
मोदी साहेबांचं गेल्या 9-10 वर्षामधलं काम, महाराष्ट्रामध्ये जे माननीय अजितदादांच्या बरोबर सगळे सहकारी आहेत, त्यांना येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये जर आपापल्या मतदारसंघामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये जी काय प्रलंबित राहिलेली योजना असतील, विकासाची कामं असतील, ती पुढे न्यायची असतील तर आपल्याला भूमिका बदलावी लागेल. ही स्पष्ट माननीय अजितदादांनी, म्हणजे अजितदादा त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या जागी त्यांचे विचार करतायत ते योग्य आहेत. आणि माननीय पवार साहेब हे नेहमीच, ते आपण पाहिलं की पवार साहेबांवर असं एखादं संकट आलं तर ते दुप्पट वेगानं जातात. आपण पाहिलं आदल्या दिवशी मुंबईमध्ये निर्णय झाला, दुसऱ्या दिवशी माननीय चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन पवार साहेब परत या ठिकाणी बाहेर पडले. त्यामुळे हे ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत घडलेल्या घडामोडी आहेत, पण निश्चितपणे माननीय दादांचं नेतृत्व हे आता बहुतांशी त्यांच्या आमदार महोदयांनी स्वीकारलेलं आहे. आमदार मिटकरीने आता सांगितलं की जवळपास 40च्या पुढं आकडा माननीय आमदार महोदयांचा जे दादांच्या बरोबर आहेत त्यांचा गेलेला आहे. त्यामुळं ठीक आहे, परिस्थिती जशी जशी राजकीय बदलती तसं तसं राजकीय वेगळी भूमिका प्रत्येकालाच घ्यावी लागते. परंतु माझा पक्ष वेगळा आहे, माझ्या पक्षाचे नेते वेगळे आहेत, आमची भूमिका आम्ही गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रासमोर मांडतो आहोत. त्यामुळे हा सर्वे हा आपण राष्ट्रवादी काँग्रेसशी संदर्भात केलेला आहे. मला असं सांगण्यात आलं की राजकीय परिस्थितीवरती बोलायचं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मला जेवढं माहिती आहे तेवढं या ठिकाणी मी माझं मत या ठिकाणी मांडलेलं आहे, एवढंच सांगेन. मुरादजी, मी तुम्हाला याबद्दल अजून सांगतो की या सर्वेमध्ये सगळ्या राजकीय परिस्थितीबद्दल आपण विश्लेषण केलेलं आहे, त्यांची मतं घेतलेली आहेत. फक्त आपण आजच्या कार्यक्रमापुरता हा स्पेसिफिक विषय घेतलेला आहे. उद्या सकाळ वृत्तपत्रामध्ये तुम्हाला हा सगळा सर्वे, अगदी तुमच्या शिवसेनेबाबतचाही सर्वे त्यात समाविष्ट असणार आहे. तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच मुद्द्यावरनं मी हेमंत देसाईंकडे जाणार आहे की काळानुरूप काही राजकीय भूमिका बदलाव्या लागतात असा हा मुद्दा समोर आलेला आहे. तशीच ही भूमिका बदललेली आहे, पण ज्यांच्यासाठी ही भूमिका बदलली, कारण प्रत्येक नेता असं सांगतोय की आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्यासाठी सत्तेसोबत जात आहोत, पण ज्या जनतेच्या भल्यासाठी सत्तेसोबत जात आहेत त्या जनतेलाच जर हे वाटत असेल आणि ते कल दाखवत आहेत तर हे सगळं मुसळ केरात गेलं असं वाटत नाही का? हा, नक्कीच. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगतो की स्वराज्य रक्षक जसं भूमिका घेतली ते भगवा झेंडा पाहिजे राष्ट्रवादीचा, ज्याला शरद पवारांनी नकार दिला, तसा झेंडा काही बदल आपला जो आहे तोच ठरवणार. आता तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं हे की सर्वसामान्य लोकांना जे वाटते आता दिसतंय ना की केवळ म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून मला काम करायचं नाही कारण कामं होत नाहीत, हा जर भाग घेतला तर संपूर्ण भारतामध्ये विरोधी पक्षच राहू शकणार नाही. विरोधी पक्षातल्या लोकांना आंदोलनं करावी लागतात, चळवळी कराव्या लागतात. जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली त्याची चेष्टा केली झाली भाजपकडून. याचं कारण त्या संघर्ष यात्रेला काही रिस्पॉन्सच नव्हता. आणि म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून सत्तेच्या वळचणीला राहणारे नेते विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी ठरत नाही. जसे देवेंद्रजी प्रभावी ठरले विरोधी पक्षनेते म्हणून, शरद पवार जसे विरोधी पक्षनेते ठरले, तसे अजितदादा असतील, अशोक चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी ठरले नाहीत. आणि मग विरोधी पक्षाचा अवकाशच संपला ते लोकशाही एकतर्फी होईल. आणि लोकशाही एकतर्फी होण्याचं पापसुद्धा या लोकांच्या डोक्यावरती येऊ शकतं. म्हणून लोकशाहीसाठी म्हणून ही जी भूमिका आहे की आपला आवाज बुलंद करण्याची, ज्याची कोणाची असेल भूमिका, लोकशाहीसाठी ते आवश्यक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिलं. आणि लोकांची भावना जी आहे त्या तुमच्या सर्वेमध्ये जर दिसत असेल त्याचा आदर करून, त्याचा सन्मान करून की आम्हाला आत्ता यापूर्वी कसं यश मिळालं बघा, मग या सर्वेचं काय असं म्हणता येणार नाही. सर्वे हा सुद्धा सर्वे कदाचित उद्या 3 महिन्यांनी त्यांच्या बाजूचाही होऊ शकेल. तेव्हा त्याचा आदर करा तुम्ही. आणि त्याप्रमाणे जर बदल केले आणि आपल्या चुकासुद्धा काही मर्यादा आहेत, आपल्या चुका आहेत, प्रतिपक्षाच्याच केवळ चुका नाहीत, हे जर लक्षात घेतलं तर त्यामध्ये काही पॉझिटिव्ह बदल होऊ शकेल असं मला वाटतं. अगदी पुढच्या प्रश्नांकडे आपण बोलूयात. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या सगळ्या तडजोडी, राजकीय घडामोडी सगळ्या ज्या घडल्यात त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा राजकीय गणितं आखून केलेल्या आहेत, तर निवडणुकांमध्ये मतदार कसा विचार करणार याबाबतचा पुढचा प्रश्न आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जर एकत्र झाल्या तर आपण दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाला मतदान करणार आहात का, असा प्रश्न आम्ही जेव्हा मतदारांना विचारला तेव्हा 47.9% मतदार म्हणाले हो आम्ही दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाला मतदान करू. 27.3% मतदार असं म्हणतायत की नाही आम्ही असं करणार नाहीत, कदाचित आम्ही वेगवेगळ्या पक्षांनाही मतदान करू. आणि सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या 24.8% इतकी आहे. त्यानंतर स्पेसिफिक जसं आपण राष्ट्रवादीबाबत काही प्रश्न विचारले तसे स्पेसिफिक काही प्रश्न आपण भाजपबद्दल पण विचारले आणि काही प्रश्न शिवसेनेबद्दल, शिंदे गटाबद्दलही विचारले. भाजप सत्तेत यावा का असं वाटणाऱ्या मतदारांचा कल आम्ही जाणून घेतला. हा कल का जाणून घेतला यामागची भूमिकाही आम्ही सांगतो की भाजप या सगळ्या सत्तेच्या
साठमारीच्या पाठीशी आहे अशा प्रकारची एक भावना जनमानसात आहे का, अशा स्वरूपाचा कानोसा घेण्यासाठी हा प्रश्न विचारला आहे. कारण शिंदे ज्या वेळेला सहभागी झाले सत्तेत त्यांच्या मागे सुप्रीम पॉवर आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं आणि ती सुप्रीम पॉवर त्यांनी ज्या वेळेला उघडपणे सांगितली की भाजप आहे, त्यावेळेला भाजप या सत्तेच्या सगळ्या सारीपाटात प्रमुख भूमिकेत होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं त्यावेळेला भाजप यामागे आहे का अशी एक चर्चा झाली, म्हणून हा प्रश्न आम्ही घेतला होता. भाजप सत्तेत यावा असं वाटणाऱ्या मतदारांचा कल जाणून घेतला. भाजप सत्तेत यावा असं 65% मतदारांना वाटतंय. भाजपसाठी खरं तर एवढ्या सगळ्या सत्तेच्या साठमारीनंतर भाजपसाठी हा खरं तर चांगला कल म्हणावा लागेल. नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या ही 16% आणि सांगता येत नाही म्हणणाऱ्यांची संख्या 19% आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहोत. श्रीराम पवार सर, हा जो मुद्दा आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जर एकत्र झाल्या तर आम्ही दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाला मतदान करू असं म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे, 47.9%, आणि भाजप सत्तेत यावा असं म्हणणाऱ्या मतदारांचा कल हा 65% हो आहे. म्हणजे एकीकडे अशी राजकीय चर्चा आहे की या सगळ्या राजकीय साठमारीच्या मागे भाजप आहे, बिहाइंड द कर्टन, पडद्यामागून सगळी सूत्र भाजप हलवतोय, तरीसुद्धा मतदारांना असं वाटतं की भाजपला मत दिलं पाहिजे. या सगळ्या कलाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, यातला महत्वाचा कल आहे तो एकत्र निवडणुका झाल्या तर दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाला मतं देऊ असं म्हणणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पण ती लक्षणीय असली तरी 50% पेक्षा जास्त नाहीये. त्यामुळं एकत्र निवडणुका झाल्या तरी एकाच पक्षाला म्हणजे दोन्हीकडं कुठल्या तर एकाच पक्षाला, भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, कुठल्याही एका पक्षाला मत देतील असं म्हणणाऱ्यांची संख्या 47-48% आसपास आहे. याचा खरा अर्थ असा आहे की उरलेले जवळपास 52-53% लोक दोन्ही निवडणुकांमध्ये वेगवेगळे कल देणार आहेत. आणि हे ज्यांचं राजकारण प्रामुख्यानं महाराष्ट्राशी संलग्न आहे, अशा मग शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचा गट असो, एकनाथ शिंदेचा गट असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांसोबत असले लोक असोत किंवा आता अजितदादांसोबतचा राष्ट्रवादी काँग्रेस असो, यांच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हे जवळपास 52-53% लोक हे दोन्ही निवडणुकांमध्ये वेगवेगळे कल दाखवणार आहेत. आणि आमचं म्हणजे माझं आकलन असं आहे की ह्या ज्या सगळ्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेचा गट बाहेर पडला आणि ती पुन्हा शिवसेना झाली वगैरे, त्याच्या तपशिलात जायला नको आपण, किंवा आता अजितदादांनी राष्ट्रवादी सत्तेसोबत नेणं असो, तर या सगळ्या मागचं सूत्र हे लोकसभेसाठीची एक नेपथ्य रचना करण्याचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर या प्रकारे जवळपास 52-53% लोकांना जर असं वाटत असेल की दोन्ही निवडणुकांमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा कल दाखवू किंवा वेगवेगळ्या प्रकारे मतदान करू, तर ते ज्यासाठी आपण असं म्हणतो की भारतीय जनता पक्षाने हे सगळं घडवून आणलं, तर ज्यासाठी घडवून आणलं त्याच्या समोर एक मोठं प्रश्नचिन्ह लावणारा हा कल आहे. त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायला पाहिजे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोक दोन्हीकडे एकाच पक्षाला देतील का, तर ते देतीलच. जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आहेत ते दोन्हीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवाराला मत देतील. जे भाजपचे मतदार आहेत ते भाजपच्या उमेदवारालाच दोन्हीकडे मत देतील. यात काही विशेष नाही आहे. पण दोन्हीकडे वेगवेगळं मत देतो म्हणणं हे अधिक महत्वाचे आहेत आणि ते निकालावर परिणाम घडवतील. त्या अर्थानं जे दोन पक्ष फुटलेले आहेत त्यांच्यासाठी हा कल अतिशय महत्वाचा आहे. आणि तो का महत्वाचा आहे हे जेव्हा आपण पक्षनिहाय मतदान बघू तेव्हा लक्षात येईल. अगदी श्रीराम पवार सर, शीतल पवार यांच्याकडे यासाठी जायचं की या दोन प्रश्नांमागची भूमिका काय, सर्वेमध्ये दोन प्रश्न घेण्यामागची भूमिका काय, मेथोडॉलॉजीकडे आपण जाऊया. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर मतदारांना काय वाटतं आणि भाजप सत्तेत यावा यावर मतदारांना काय वाटतं, या दोन प्रश्नांमागची आपली सर्वेतली भूमिका काय होती शीतल? सलग दोन प्रश्न सलग असे आहेत की 24ला मतदान करताना तुम्ही कुठल्या पक्षाची निवड कराल आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्या तर तुमचा कल काय असेल, असे दोन सलग प्रश्न आपल्या सर्वेक्षणामध्ये होते. तर पक्षाला लोकांनी कसं मत दिलंय ते तुम्ही सर्वेक्षणात पुढे सांगालच, पण जेव्हा आपण वेगवेगळ्या पक्षांच्या मतदारांचं ॲनालिसिस करतो त्यावेळेस इतर पक्षांच्या तुलनेत, म्हणजे श्रीराम पवारांनी जो उल्लेख केला की प्रादेशिक पक्षांनी या प्रश्नाचं उत्तर अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे, कारण प्रादेशिक पक्षांच्या मतदारांमध्ये कुठेतरी हे कन्फ्युजन किंवा अनिश्चितता आहे की त्यांना लोकसभेला कसं मतदान करायचं आणि विधानसभेला कसं मतदान करायचंय. पण जो केंद्रीय पक्ष आहे भाजप, म्हणजे कारण भाजपचा कल आपण इथे प्रामुख्याने मांडलेला आहे अनालिसिसमध्ये, कारण इतक्या ठळकपणे सरळ 65% लोकांनी असं नोंदवलंय आपल्याकडे भाजपला मानणाऱ्या मतदारांमध्ये की त्यांना लोकसभेला आणि विधानसभेला दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाची सत्ता हवी आणि ते एकाच पक्षाला मतदान देणार आहेत. तर
लोक कशा पद्धतीने आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये रिॲक्ट करतायत हा मुद्दा ह्या 2 प्रश्नांच्या आकलनामधनं समजून घेणं महत्त्वाचं वाटतंय की प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता, आता उद्या आपण शिवसेनेच्या लोकांना काय वाटतंय, राष्ट्रवादीच्या लोकांना काय वाटतंय, काँग्रेसच्या मतदारांना काय वाटतंय हेही मांडलेलं आहे. विशेष म्हणजे आपण मतदारांचाच सर्वे केलेला आहे, आपण सरसकट लोकांचा सर्वे केलेला नाही. त्यामुळे मतदारांचा हा कल आहे. आणि जेव्हा भाजपला मानणारा जो मतदार आहे तो अशा पद्धतीने रिॲक्ट होतो, याच्यातनं आपण आता या 6 महिन्यांमधला हा 3रा-4था आपलं सर्वेक्षण आहे. तर याच्यातनं एक ट्रेंड दिसतो की भाजपला मानणारा एक एकनिष्ठ वर्ग किंवा वोटर हा सातत्याने आपल्या सर्वेक्षणामध्ये रिफ्लेक्ट होतोय. हा पण मुद्दा या निमित्ताने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ही सरसकट सर्व प्रादेशिक पक्षांसाठी खूप महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी बाब आहे. अगदी भाजपच नाही तर आपण इतर पक्षांबाबतही विधानसभेत काय अंदाज असू शकतो तोही कल घेतलेला आहे. पण त्याआधी एक मुद्दा हेमंत देसाईंना मांडायचा आहे, आपण त्यानंतर तो प्रश्न घेणार आहोत. मला असं विचारायचं की लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्या तर दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाला मतदान करणार का? पण जर वेगवेगळ्या झाल्या तर काय, असाही प्रश्न त्याच्यामध्ये विचारला असता तर अधिक स्पष्टता आली असती असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की भाजप सत्तेत यावं असं जर 65% लोकांना वाटत असेल आज, त्याच्यामध्ये मोदी साहेबांना श्रेय द्यायला लागेल. आपल्याला कोणाला आवडो ना आवडो, जे आहे फॅक्ट अशी की आजही त्यांची लोकप्रियता वादातीत असेल तर मग अजितदादांना त्यांच्याबरोबर का जावं असं वाटतंय, शिंदे साहेबांना त्यांच्याबरोबर जावंसं का वाटतंय, याचासुद्धा आपल्याला लक्षात येतं की त्यांची लोकप्रियता आहे. आणि लोकसभे आणि हे एकत्र झाल्या तर त्याचं मोदी साहेबांच्या याच्याबरोबर त्यांच्या करिश्म्याचा उपयोग अर्थातच करता येऊ शकतो, आपल्याला विधानसभेमध्ये उपयोग होऊ शकतो. आणि आपली काही कमतरता असेल तर ती झाकता येऊ शकेल. पण अशी जरी चर्चा असली तरी प्रत्यक्षात तशी शक्यता नाही आहे. याबाबत सुद्धा आता स्पष्टता आहे. लोकसभा वेगळी होईल, विधानसभा वेगळी होईल असं आत्ता बोललं जातं आहे. मला वाटत नाही की एकत्र होईल. आणि एकत्र नाही झाली तरीसुद्धा आज ज्या पद्धतीने जर केंद्रीय सत्ता आहे, राज्याची सत्ता आहे आणि बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा सत्ता आहे, त्या सत्तेच्या बळावर अगदी यांना यश मिळण्याची आत्ता शक्यता दिसते आहे. विरोधी पक्षांनी जर केवळ सहानुभूतीवरती अवलंबून न राहता संघटनात्मक बळकटी आणली नाही तर. अगदी पुढचे 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. कोणत्या पक्षाकडे तुमचा कल आहे तो, आणि दुसरा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा लोकप्रिय चेहरा कोण आहे, ज्या लोकप्रियतेवरनं मधल्या काळात रान उठलं होतं, मानापमान नाट्य रंगलं होतं, तो सुद्धा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मतदान करताना पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल? भाजपला 26.8% मतदारांचा कल आहे, तर काँग्रेसकडे 19.1%, राष्ट्रवादी शरद पवार गट 14.9% मतदारांना त्यांच्या बाजूने जावंसं वाटतंय. पुढचाही कल बघा. राष्ट्रवादी अजित पवार यांना मानणारा गट 5.7%, एकनाथ शिंदेंना मानणारा गट 4.9% मतदार त्यांच्याबरोबर जाऊ इच्छितो. उद्धव ठाकरेंसोबत जाऊ इच्छिणारा मतदार आहे तो 12.7% आहे. आणि पुढचे कल मनसेसोबत 2.8, वंचित 2.8 आणि इतर जे पक्ष आहेत, MIM असतील, छोटे पक्ष आहेत, अपक्ष आहेत, या सगळ्यांकडे 10.3. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या सगळ्या कलाकडे पाहिल्यानंतर आता मी शंभूराज देसाईंकडे जातो. शंभूराजजी, आपण कल पाहिला असेल, भाजपला सर्वाधिक मतदारांची पसंती आहे आणि तुमच्यासाठी मात्र थोडासा चिंतेचा या कलातनं निष्कर्ष निघतोय, कसं पाहता? परत मी सांगेन आपल्याला, मी सुरुवात ज्या मुद्द्यावरनं केली की लोकमत जनमत हे आज आहे तेच उद्या राहतं, काल होतं तेच आज राहतं असं नाही. त्यामुळं ठीक आहे, आपण फॉर्म्युला काय वापरलाय, कारण एकूण पाहिलं तर आपण 74,000 लोकांचा सर्वे केलेला आहे. 12 कोटी जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या 74,000 लोकांचा सर्वे म्हणजे किती टक्के झाला, 0 किती टक्के झाला, ठीक आहे, आता मी त्याच्या खोलावर जाणार नाही. पण ठीक आहे ना, तुम्ही जे सांगताय, तुमचा जो सर्वे दाखवतोय, आम्ही निश्चितपणानं, अमोल मिटकरी जे जसं मगाशी आमचे सहकारी म्हणाले तसं यातनं सुद्धा आम्ही निश्चितपणानं उभारी घेऊ, आम्ही निश्चितपणाने यातनं पुढे जाऊ. आणि माझ्यापुरतं म्हणाल किंवा माननीय शिंदे साहेबांनी गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते 18 तास काम करतायत, आपण कधीही रात्री उशिरापर्यंत पहा, वर्षा बंगल्यावरती असू द्या, मुंबईमध्ये सह्याद्रीवरती असू द्या, फार उशीरपर्यंत लोकांचे लोंडेच्या लोंडे आपली कामं घेऊन, आपली निवेदनं घेऊन, आपली गाराणी घेऊन राज्याचे प्रमुख म्हणून माननीय शिंदे साहेबांना भेटत असतात.
शिंदेसाहेब प्रत्येक जिल्ह्यात जिथं जिथं त्यांना जाणं शक्य आहे तिथे तिथं जाऊन ते लोकांना भेटून तिथले प्रश्न मार्गी लावत असतात. त्यामुळे ठीक आहे, आपण जरी सांगत असला, आणि शेवटी हे बघा, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही आमची नैसर्गिक युती आहे. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 30 वर्षापूर्वी केलेली ही युती आहे. मध्ये 2.5 वर्ष खंडित झाली. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये परत फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांच्या जोडीनं ते काम आम्ही पुढे न्यायचं काम गेल्या वर्षभरामध्ये केलं. त्यामुळे नक्की आम्ही याच्यामध्ये सुधारणा करून, मी एवढं सांगेन की आज जे टक्केवारी आपण दाखवत आहे, जे नेतृत्व शिंदे साहेबांचं लोकांना, जे लोकांनी पसंती शिंदे साहेबांना दाखवलेली आहे, निश्चितपणे ही पसंती पुढच्या काळामध्ये आपल्याला वाढलेली दिसेल. आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि आता आलेल्या मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखालची महायुती, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण 10 जे छोटे मोठे मित्र पक्ष आहेत, ही महायुती शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी सांगितलं तसं 200 पेक्षा जास्त जागा विधानसभेच्या निवडून आणायच्या दृष्टीनं निश्चितपणानं आम्हाला यश मिळेल. हे आमच्या नेत्यांनी ठरवलेलं उद्दिष्ट आहे. आणि नेत्यांनी जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांचे सहकार्य म्हणून आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहे. शेवटी जनमताचा आम्ही आदर करतो. माननीय शिंदे साहेबांची लोकप्रियता भविष्य काळात आपल्याला निश्चितपणे वाढलेली दिसेल. याच मुद्द्यावरून मी अमोल मिटकरींकडे जाणार आहे. मिटकरीजी, तुम्हीही आकडे बघताय, हे आकडे तुमच्यासाठीही चिंताजनक आहे. अजूनही जर आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर जवळपास 12.7% उद्धव ठाकरे गटाला मिळत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 14.9% आहेत आणि काँग्रेसला 19.1%. त्या तुलनेत जर भाजप आणि तुमच्या दोन्ही गटाचा विचार केला तर ती संख्या कमी भरते आहे. खूप मेहनत करावी लागणार आहे, जसं शंभूराज देसाई म्हणतात. तुमचं मत? माननीय मंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या मताशी मी 100% सहमत आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुमचा कल आम्ही स्वीकारतो आणि हा कल स्वीकारून जी मेहनत, मग शिंदे साहेब पण मेहनत घेत आहेत, अजितदादा पण मेहनत घेत आहेत. अजितदादा सकाळी 6 पासूनच कामाचा झंझावात ठेवतायत. त्याच्यामुळे या मेहनतीच्या जोरावर आणखी प्रचंड मेहनत करून, संघटनात्मक बदल करून, रस्त्यावर मोर्चे, आंदोलन जे तुम्हाला अपेक्षित आहे, म्हणजे जनतेला अपेक्षित आहे, जनतेच्या प्रश्नासाठी जे जे काही करता येईल ते करू. आणि निश्चित सांगतो, हा कल विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या कधी अगोदर जर तुम्ही 1 महिना अगोदर घेतला तर हा कल तुम्हाला वेगळा झालेला दिसेल. आता तुम्ही काही पक्षाचे कल तर 2%च दाखवतायत. अहो, त्यांचं पण जनमत आहे, त्यांचं पण एक वोटर्स आहे. त्याच्यामुळे हा कल मी अंतिम मानत नाही, पण तरी तुम्ही जे सांगितलं ते स्वीकारू, आणखी मेहनत घेऊ, आणखी पुढे जाऊ, आणखी नव्या दमानं लोकांमध्ये जाऊ आणि जनतेमध्ये जाऊन आमची विश्वासार्हता आम्ही परत मिळवू. विद्याताई, तुमच्या या सगळ्या कलाकडे तुम्ही कसं पाहताय? एक प्रकारे तुमच्यासाठी हा बळ वाढवणारा कल आहे असं म्हणता येईल. नाही, निश्चितच महागाईचं, बेरोजगारीचं आणि शेतमालाला भाव मिळत नाही, हे 2-3-4 ज्वलंत प्रश्न आहे. आणि त्याच्याकडनं लक्ष विचलित करण्यासाठी जे काय महाराष्ट्रामध्ये आटापिटा चाललो आहे, म्हणजे दंगे घडवणं, खोटे ढोंगी हिंदुत्वाचे मोर्चे काढणं, हे सगळं लोकांना आता मान्य नाही आहे. गॅसचं सिलेंडरचे भाव 400 रुपयावरनं 1200 रुपये झाले तरी मोदी सरकार काही बोलायला तयार नाही आहे. लोकांच्या प्रश्नाकडे भाजपने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे आणि दुसरीकडे लक्ष डायव्हर्ट करण्याचा जे काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यातनं महाविकास आघाडीचे जे प्रश्न आहेत ते लोकांसाठी आहेत. आणि म्हणून महाविकास आघाडीला तुमचा जो हा सर्वेतनं काँग्रेसला 19.1, राष्ट्रवादीला 14.9 आणि उद्धव ठाकरेंना 12.7 हे जे ॲनालिसिस आहे ते मला असं वाटतं खूपच आशादायक आहे. आणि आम्ही याच्या पुढे निश्चितच खूप मेहनत करणार आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांसारखा नेता आज जर महाराष्ट्रभर फिरला तर तरुण मुलांना अजूनही, जे आता आपण सगळे बघतोय की पवार साहेबांना ज्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातनं सगळे लोक भेटायला येत आहेत, तरुण मुलं भेटायला येत आहेत, आमदार आणि नेते जरी गेले असले तरी पदाधिकारी आणि तरुण वर्ग हा सर्व शरद पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि रोज ही गर्दी वाढती आहे. आता पावसाचा जरा जोर संपल्यानंतर आम्ही सगळीकडे जोरदार प्रयत्न करणार आहोत. उद्धव ठाकरेंचं पण आपण बघितलं असेल की 1 वर्षामध्ये त्यांना पण खूप चांगल्या प्रकारे शिवसेनेला लोकांकडून प्रतिसाद मिळतोय
आणि काँग्रेसची जी नाही, याच मुद्द्यावर मी श्रीराम पवार सरांकडे जातो आणि त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न येतो म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी कोणता चेहरा मतदारांना पसंत येतो. श्रीराम पवार सर, हा मुद्दा जो आहे की तिघांचे म्हणून म्हणजे महाविकास आघाडी तोडायची या हेतूनं ह्या सगळ्या राजकीय घडामोडी घडल्या अशी चर्चा असताना महाविकास आघाडी जर एकत्रित लढली तर बऱ्यापैकी चित्र दिसतंय, कसं पाहता? आणि आता सर्वेमधून जे दिसतंय त्याच्यामध्ये जी आत्ता शिल्लक महाविकास आघाडी आहे, तर ती महाविकास आघाडी त्या स्थितीत सुद्धा अधिक कल त्या बाजूने आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एकनाथ शिंदेसोबतची आणि अजितदादांसोबतची राष्ट्रवादी या तिघांसोबत मिळून जितका कल आहे त्यापेक्षा अधिक कल महाविकास आघाडीच्या सोबत आहे. हे कागदावर या आकडेवारीनं दिसतंय. पण म्हणजे मला त्यातलं काही अधिकच माझं विश्लेषण आहे ते मांडायचं आहे. एक तर आत्ता एज म्हणाल तर निश्चितपणे महाविकास आघाडीला आहे. पण मतदानामध्ये म्हणजे कधीही राजकीय गणितामध्ये 2 अधिक 2 बरोबर 4 होतं असं नाही. ते कधी 22 पण होतं, कधी 0 पण होतं. याचं कारण असं की जेव्हा तुम्ही मतदानाला जाल तेव्हा मत ट्रान्सफर कोण किती प्रमाणात करू शकतं याच्यावर खूप मोठा परिणाम होत असतो किंवा त्याचा निकालावर परिणाम होत असतो. कारण महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघामध्ये खूप प्रचंड मताधिक्यानं काही कोणी निवडून येत नाही. त्यामुळं कमी मताधिक्यानं जिथं निवडून येतात तिथं भारतीय जनता पक्ष सगळी मतं अजितदादांच्या पक्षाकडे वळवू शकेल का? त्यांच्याकडे सर्वाधिक मतं पडण्याची शक्यता यामध्ये दिसते. म्हणजे टक्केवारीच्या आधारावर सगळ्यांना तेवढीच मतं पडतील असं जरी मान्य केलं तरी शरद पवारांच्या कडून जो एक मोठा चंक अजितदादांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांचा गेला, तो जो खड्डा पडला तो शिवसेनेचे मतदार त्यांची मतं ट्रान्सफर करून भरून काढतील का याच्याविषयी आज सांगता येणं कठीण आहे. त्याचबरोबर अजितदादांसोबत जे मतदार त्यांना मानले जातील त्याच्यामध्ये सगळेच भाजपचे मतदार ऍड होतील का आणि त्यांना विजयापर्यंत घेऊन जातील का? व्यक्तिगत अजितदादांचा मुद्दा नाहीये किंवा जे स्वतःच्या मतदारसंघावर खूप प्रभाव ठेवून आहेत त्या मंडळींचा मुद्दा नाहीये. जे काठावरचे आहेत तिथं या सगळ्या गोष्टी चा परिणाम होत असतो. त्यामुळे मी मगाशी म्हणाल तसं की आता कागदावर ही 6 पक्षांमधली विभागणी दिसते आणि त्यामध्ये मतांचं ट्रान्सफर कुठला पक्ष आपल्या मित्रपक्षांना अधिक व्यवस्थितपणे करू शकतो याच्यावर निकाल ठरतील. त्यामुळं 2024 नंतरची महाराष्ट्राची राजकीय मांडणी आज दिसते त्यापेक्षा खूप वेगळी दिसेल असं मला वाटते. त्यामुळे याकडं आपण आत्ताचा लोकांचा कल काय आहे याच दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. पण निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष अलायन्सेस कसे होतात आणि मतं कोण कुणाला किती प्रमाणात ट्रान्सफर करू शकतो हे आपल्याकडे या प्रकारचं व्होट ट्रान्सफर करण्याचे प्रकरण फार घडलेलं नाहीये. जे उत्तर भारतामध्ये अनेक वेगवेगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन झाली आणि काही वेळेला मतं ट्रान्सफर झाली, काही वेळेला झाली नाहीत. त्यामुळे निकालामध्ये खूप उलटापालटी झाल्याचं आपण उत्तर भारतामध्ये बघितलेलं आहे. तशा प्रकारची स्थिती पहिल्यांदाच आपल्याकडे घडते. त्यामुळं आत्ता जे आकडे दिसतात त्यानं कुठल्याही गटानं खूप खुश व्हावं किंवा कोणी खूप नाराज व्हावं अगदी. अशी परिस्थिती नाही आहे. कारण हे आकडे मतांचं ट्रान्सफर कुठले नेते आणि कुठले पक्ष त्यांचं संघटन कसं करू शकतं याच्यावर प्रत्यक्ष आमदारांची संख्या ठरेल असं मला वाटतं. अगदी. आणि शेवटचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे जो प्रत्येकाला उत्सुकता आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणाला मतदार मानतात. प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी 2024च्या निवडणुकीत आपण कुणाला पसंती द्याल? एकनाथ शिंदेसाठी 8.5% मतदारांनी कल दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक 21.9% मतदारांचा कल आहे. अजित पवारांना 9.5% मतदारांचा कल आहे. पुढचे कल पहा, उद्धव ठाकरेंना 19.4, देवेंद्र फडणवीसांच्या खालोखाल उद्धव ठाकरेंना कल दिलेला आहे. बाळासाहेब थोरात 4.2, अशोक चव्हाण 6.6, दोन्ही काँग्रेसचे नेते आहेत. पुढचा कल, जयंत पाटील राष्ट्रवादीचे पवारांबरोबर राहिलेले मोठे नेते 3.6% मतदार त्यांच्या पाठीशी आहे. सुप्रिया सुळेंना 8.5% मतदार त्यांच्या पाठीशी आहे आणि सांगता येत नाही म्हणजे कोण चेहरा असेल हे सांगता येत नाही अशी 17.8% मतदारांचा कल आहे. अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग प्रश्न. वेळ संपत आलेली आहे. थोडक्यात प्रत्येकाने आपलं मत मांडणं अपेक्षित आहे. सुरुवातीलाच हेमंत देसाई सर. तुमच्या प्रश्नाला उत्तर देणं एका वाक्यात सांगतो की महाविकास आघाडीला 45% मिळत आहेत. म्हणजे तुम्ही जो मगाशी आकडा आणि 35% हे भाजप आणि या आघाडीला मिळत आहेत आत्ता. हा महत्त्वाचा फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंना कितीही हे केलं असलं तरी त्यांना 12.7% म्हणजे 19% त्यांना जी शिवसेनेची एकसंध शिवसेनेची ती मतं खूप कमी होत नाहीत. सगळे आमदार यांच्या बाजूला गेले शिंदे साहेबांच्या बरोबर तरीसुद्धा. दुसरी गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रियाताई सुळेंना 8.5% मिळत आहेत. हे अतिशय महत्त्वाचे. एक कुठल्याही पक्षाची असो एखाद्या महिलेच्या मागे एवढं जर 8.5% मिळत असेल तर ते माझ्या मते अत्यंत महत्त्वाचं आहे.
कारण एकनाथ शिंदे साहेबांना 8.5% तेवढीच सुप्रियाताईंना अगदी. आहे आणि त्या आता याच्यात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंचं सुद्धा 19.4% म्हणजे त्यांना सबस्टॅन्शियल त्यांना लोकप्रियता आहे. अगदी, फडणवीसांच्या खालोखाल. हां, म्हणजे फडणवीस लोकप्रिय, फडणवीस एकदा मुख्यमंत्री होते आणि 5 वर्ष होते, त्यामुळे त्यांना 21.9% असणं, आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि संपूर्ण सत्ता त्यांच्या हातात आहे. अशा याच्यामध्ये सुद्धा मी असं म्हणेन की सुप्रियाताई आणि उद्धव ठाकरे आणि अजितदादांचं, दुसरी गोष्ट अजितदादांना 1% जास्त लोकप्रियता आहे. हेही अमोल मिटकरी मुद्दामून ऐका मी काय म्हणतोय ते. 1% तुमच्या नेत्याला जास्त लोकप्रियता त्याची आहे. मी तुमच्या बाजूनी सुद्धा कधी कधी बोलत असतो, हे लक्षात ठेवा. अगदी अमोल मिटकरीजी. नाही, मी कुठं म्हटलं तुम्ही विरोधात बोलताय? तुम्ही विरोधात बोलताय असं मी कधी म्हटलेलं नाही. 1% तुमच्या नेत्याला जास्त लोकप्रियता त्याची आहे. तुमच्या बाजूनी सुद्धा कधी कधी बोलत असतो. मिटकरीजी, अमोल मिटकरीजी, यावर तुमची थोडक्यात प्रतिक्रिया, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतचा कल. ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल, हे लोकशाही मधली सरळ व्याख्या आहे. त्याच व्याख्येचं मी समर्थन करतो. आणि हेमंत देसाई सर, अजितदादा केवळ माझे एकट्याचे नेते नाहीत, ते महाराष्ट्राचे नेते आहेत आणि तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता, आज चांगले बोललात, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. शंभूराज देसाईजी, तुमचं मत. जर टीका केली तर माझ्यावर टीका करू नका. हे बघा, या हा शंभूराजी बोला. मला म्हणताय नाही नाही नाही, बोला बोला. हेमंतजी, नाही, नाही, बोला, बोला. अमोल मिटकरींना म्हटलं नाही, उद्या मला टीका काहीतरी- केली तर माझ्यावर डाफरू नका. हा बघा, हा 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 याच्यामध्ये आता आमच्या शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमध्ये जे एकत्र तिन्ही आणि आमचे इतर छोटे मित्र पक्ष मिळून 10 पक्ष आहेत, ही महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील, हे वेळोवेळी आम्ही सांगितलेलं आहे. एक नक्की आहे, आता सांगण्यात आलं की महाविकास आघाडीला 45% पसंती आणि त्यांच्या विरोधात 35%. तुम्ही महाविकास आघाडीचे 5 चेहरे समोर आणले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे 3च चेहरे पुढे आणले. आता त्यांचे 5 चेहरे असल्यामुळे कोणाला 4%, कोणाला 5%, ही तुम्ही त्यांची बरोबर पर्सेंटेज 45 वर गेलं आणि आमचे 3च नेते दाखवले तुम्ही, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा. त्यामुळे 5ला 5 घेतले असते तर मग ते कुठेतरी बरोबर झालं असतं ना. तुम्ही इथं सुद्धा समतोल राखायला पाहिजे होता सर्वे करताना, कारण 8 लोकांचं तुम्ही पसंती दाखवली कोण मुख्यमंत्री व्हावा, त्याच्यात महायुतीचे 3 आणि महाविकास आघाडीचे 5. तरी सुद्धा मी सांगेन, तुमचा जो कौल आहे, तुम्ही जे दाखवताय त्या बाबतीतला आम्ही नक्की विचार करू आणि निश्चितपणे 2024च्या लोकसभेच्या निवडणुका माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 जागा निवडून आणणं आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुका 288च्या विधानसभेत 200+ बहुमत मिळवणं, हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि महाराष्ट्रातली जनता आमच्या बाजूनं मतदानाचा कौल देईल, एवढाच विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. शीतल, गैरसमज झालाय. महाविकास आघाडी 3 पक्षाची आकडेवारी 45%, नेत्यांची नाही, 3 पक्षांची आकडेवारी महाविकासची 45% आहे आणि तुमची 35%. मुद्दा लक्षात आला. शीतल, अगदी थोडक्यात मी शेवटी श्रीराम पवार सरांकडे जाणार आहे. या सगळ्या सर्वेचा टेकअवे काय आहे, त्यातनं काय निष्कर्ष निघतायत त्याबद्दल त्यांना विचारणार आहे. शीतल, थोडक्यात. पक्षाला जी मिळालेली आकडेवारी आहे त्याच्यातनं टेकअवे जो महत्त्वाचा असा आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख प्रादेशिक पक्ष होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, या 2 पक्षांमध्ये जे फूट पडलेली आहे आणि जे काही सत्ता बदल झालेला आहे अंतर्गत, त्याचा परिणाम आपल्याला मतविभाजनामध्ये पण दिसतो आणि या मतविभाजनाचा फटका या 2 प्रादेशिक पक्षांना जसा बसणार आहे तसा त्याचा फायदा भाजपला आणि काँग्रेसलाही काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुकांमध्ये होईल. आपल्या सर्वेचा आत्ताचा फोकस विधानसभा आहे, त्यामुळे मी विधानसभेबद्दल बोलते. आणि दुसरं जे अमोल मिटकरी म्हणले की ज्याचे सगळ्यात जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, या नात्याने मग आपला सर्वेचा कल अगदी बरोबर आहे की भाजपला बहुमत मिळताना दिसतंय. त्यामुळे भाजपचा लोकप्रिय चेहरा किंवा आत्ताचे भाजपचे जे राज्याचे नेते म्हणून आपल्या समोर आहे देवेंद्र फडणवीस, ते येत्या काळामध्ये प्रमुख नेते म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून बघायला मिळाले तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको आणि तसाच कल आहे. शेवटचा फक्त एक मुद्दा माझ्या बाजूने ॲड करते की या संपूर्ण
कलामध्ये लोकांनी व्यक्त केलेली नाराजी आणि लोकांनी पक्षांना दिलेला कल आपण बघितला, तर हे जे काही मतविभाजन होतं याच्यामुळे अनेक नव्याने राजकारणात बघणाऱ्या, आमदारकीची स्वप्न बघणाऱ्या सर्व पक्षीय अनेक नेत्यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आणि येत्या काळामध्ये व्यक्तिनिष्ठ राजकारणाकडे आपला प्रवास झाला तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. अगदी. श्रीराम पवार सर. नाही, मला वाटतं की एक दोन स्पष्टीकरण आधी केली पाहिजेत की एक तर मुख्यमंत्र्यासाठी कुणाला पसंती द्याल याच्यामध्ये भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव घेतलं जात नाही. तसंच शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचं नाव घेतलं जात नाही. पण काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये अशी परिस्थिती नाही. त्यामुळे तिथली नावं अधिक असणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे देशाच्या पातळीवर सुद्धा आपण जेव्हा पंतप्रधान पदासाठी कल कुणाला आली तेव्हा भाजपकडून मोदींशिवाय दुसरं कुठलं नाव घेतलं जात नाही. पण विरोधी पक्षांकडून अनेक नाव असतात. तरी पण यामधला टेकअवे काय आहे तर जितके लोक भाजपच्या बाजूने मतदान करतात तेवढे सगळेच्या सगळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं म्हणत नाहीत. त्याच्यामध्ये थोडासा 1-2% पुन्हा कमतरताच आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तरी पण देवेंद्र फडणवीस हे राज्यातले सर्वात लोकप्रिय असे नेते आहेत किंवा मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा म्हणून सर्वाधिक कल महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीसांकडे आहे असं हा सर्वे सांगतोय की त्यातला कल सांगतोय. अगदी दुसरा शेवट. महत्वाचा भाग हा बोला बोला राष्ट्रवादी सर. काँग्रेसच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर हा सर्वे घेतलाय. त्या फुटीनंतर शरद पवारांसोबत एक सायझेबल चंक मतदारांचा कायम आहे आणि त्यांच्यासोबत सहानुभूती पण आहे हा कल सांगतो. आणि मला वाटतं की तो एक मेजर फॅक्टर आहे इथून पुढच्या राजकारणावर परिणाम करणारा. त्यामुळे आता आपल्याला प्रत्यक्ष लोक मतदान करताना कसं मत देतात आणि विशेषतः एकमेकांकडे मतं ट्रान्सफर कशी करतात याच्यावर निकाल अवलंबून असेल असं या सर्वेचा सर्वसाधारण निष्कर्ष म्हणून आपल्याला सांगता येईल. मला या चर्चेचा शेवट करायचा आहे. अमोल मिटकरी, तुम्ही हात वर करताय, तुम्हाला एक काही मुद्दा मांडायचा आहे. शीतलताईंनी जे सांगितलंय की मी जे बोललोय त्याचं थोडंसं विश्लेषण करतो. आताच्या सर्वेनुसार तुम्ही ती आकडेवारी सांगितली असेल, पण मी म्हणतोय 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्याचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील तो चेहरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर असेल 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. आपण जो राष्ट्रवादी नेक्स्ट हा साम आणि सकाळ वृत्तसमूहाचा जो सर्वे आहे यातनं जे निष्कर्ष आले, 3 प्रमुख निष्कर्ष निघत आहेत. एक म्हणजे पक्षफुटीची ही जी काही एक्सरसाइज आहे, मूळ पक्षातनं वेगळा गट बाहेर पडणं, हे मतदारांना अजिबात पटलेलं नाही आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शरद पवारांना या सर्वेक्षणातनं निसंशयपणे सहानुभूतीची लाट आहे. आणि तिसरा मुद्दा प्रमुख जो आहे की या सगळ्या तडजोडी आणि सगळ्या राजकीय तडजोडी केल्यानंतरही भाजपची लोकप्रियता म्हणावी तितकी कमी झालेली नाही आहे. हे प्रमुख 3 मुद्दे आहे. या सर्वेक्षणात अजूनही अनेक मुद्दे आहेत जे उद्या तुम्हाला सकाळ वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळू शकतात. मात्र या चर्चेची मी सांगता इथेच करतोय. या सगळ्या मान्यवरांचे आभार, त्यांनी या चर्चेत आपला बहुमूल्य वेळ दिला. आणि एक साधारण हा जो सर्वे आहे तो 2024च्या अनुषंगाने त्यांच्यासाठी राजकीय पक्षांसाठी एक पथदर्शक ठरू शकतो अशा स्वरूपाची भावना या सर्वेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे. धन्यवाद.